दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. सगळे काय वेगवेग शिकायची वेग असते असं नाही. मुंज करणारा मुलगा आज काही लोक आई वडिलांच्या मनात विरुद्ध राहू नये किंवा आई वडिलांना शांती मिळावी म्हणून काही घरी मुंज केली जाते. मुंज केल्यानंतर तो मुलगा संध्या करतो असं आज पुढे घरी दिसत नाही. फक्त 10% मुलं संध्या करतात, बाकी 90% फक्त जाणवा खेळ आहे म्हणूनच सगळे बघायला लागलेले. जर मुंज करण्यामध्ये 10 लाख रुपये काही लोक खर्च करतात. आज माझ्याकडे एक रिपोर्ट आहे की एका गृहस्थाने मुंजीवरती एका दिवसात 10 लाख रुपये खर्च केलाय या पुण्यामध्ये. मग 10 लाख रुपये जर मुंजीवरती खर्च करून तो मुलगा जर संध्या करत नसेल तर 10 लाख तुम्ही एखाद्या आदिवासी मुलांच्या संस्थेला का देत नाही, जिथे आदिवासी मुलांचं पालन करण्यामध्ये भरपूर काही प्रगती होऊ शकते. आणि आज देशामध्ये आज आपल्या भारतामध्ये भरपूर असे आहेत की त्यांच्याकडे काही पैसा नाही. विवाह करताना शास्त्रोक्त पद्धतीने विवाह केले जातात, पण आज ते डायव्होर्स देतातच. आणि रजिस्टर नोंदणी पद्धतीने ज्यांनी विवाह केलेले आहेत त्यांची कुटुंब सुंदर चाललेली आहे. गर्भदान हा विधी होता, हल्ली होता गर्भदान विधी हा जवळजवळ संपलेला आहे. पण गर्भदान विधी न करता सुद्धा जे मुलं जन्माला आलेले आहे त्यांचं ज्ञान निरीक्षण आहे की त्यांच्या ज्ञानाची कोणी तोड करू शकत नाही. टेस्ट ट्यूब बेबी बघा ना, टेस्ट ट्यूब बेबी ही सुद्धा विज्ञानाचं एक साधन आहे. कारण ते टेस्ट ट्यूब बेबीला उत्तर कोणी संस्कार दिलेलं नाही. हा जो संस्कार निर्माण सृष्टी आपण म्हणालो ती परिस्थितीच्या विश्वामित्रांनी जी तयार केली ती सुद्धा विज्ञान सहाय्याने केली, फक्त एक प्रशिक्षण ब्रह्माची घेण्याकरता. एन्जिओग्राफी टेस्ट ही एक नवीन आलेली टेस्ट आहे, ज्यामुळे मुला माणसाला हार्ट अटॅक काय येतो त्याचे काय प्रगती ऑपरेशन केल्यामुळे हा रोगातून मुक्त होईल हे आज उत्तर आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्याकरता कोणत्याही एखाद्या माणसाला सांगायला लागत नाही की मी हा मंत्र घेतो. आज आपण आता फक्त आंध्रप्रदेशला गेल्या आठवड्याचा हे बघूयात की वादळात होणार ह्याचा आपल्याला एक आधीपासून सूचना मिळाली होती. आणि आधीपासून सूचना मिळाल्यामुळे लाखो लोक मेले असते, ते फक्त 300-400 वेळची आले कारण की आपण स्थलांतर करू शकलो. जर हे स्थलांतर एखादा माणूस सांगू शकला असता की 8 दिवसांनी जर मी हे असं कोणी हे सांगू शकत नाही. फक्त आपण संस्कार करतो. अग्निहोत्र कोंडा त्यांच्याकडे पेटतोय, त्याला अग्निहोत्र कोंड पेटल्यानंतर हा मुलगा होतो, परंतु त्या मुलाच्या हातात दुसराच अग्निहोत्र कोंड यायला लागलेला आहे आणि अग्निहोत्र कोंडाची संपलेली आहे. आज सगळे जर आपण बघितलं तर इव्हन आपण आज पंचांग करताना बघितल्यानंतर एकच अनुभव येतो की आज पंचांगात आपल्याला मुहूर्त जो दिला जातो, पूर्वी सुद्धा मुहूर्त दिला होता वास्तू अमुक दिवशी करा आणि ग्रहप्रवेश करा. आज त्या पंचांग करताना आपल्याला ते पळवट सुचवले आहे की खरोखरच आधी तुम्ही ग्रहप्रवेश केला तर चालतो, वास्तू मुहूर्त कमी असतात, नंतर मुहूर्त करून वास्तू करा, पण आधी ग्रहप्रवेश करायला चालतो. त्या पंचांग करताना काही वर्षापूर्वी आपल्याला दक्षापळीमध्ये आपल्याला पंचांग दिसायचं आणि आज आपल्या पंचांगमध्ये अगदी इंडियन स्टँडर्ड आपण महाभारतामध्ये गेलो तर कौरव हे सुद्धा एक टेस्टी बेबी जन्मल्याचं म्हणता नाही का, ड्रोणाचाच आपल्याला मिळाले. पण हा विषय होताच पूर्वी. नंतर मध्यंतरी काळामध्ये हा विज्ञानाची प्रगती खुंटली होती, पण आज जेव्हा विज्ञान खरोखर त्याला कळायला लागलेलं आहे तेव्हा आज 21व्या शतकात जाण्याकरता मुलांना आपण विज्ञानाच्या हात पकडून जाण्यात काम घेऊन जाऊ नये. कारण विज्ञानाचे काम पकडून गेला तर त्या मुलाला उत्तर मिळतात. आज आपल्याला काही लोकांना तुमच्या वेळी सुद्धा उदाहरण बघत असाल की काही गोष्टी संस्थांमध्ये सांगतात, पण जेव्हा एखाद्या मुलाला विचारलं की हे मुलाने आईला विचारलंय की हे का करायचं ते सांगतात आमच्या वडिलांना सुद्धा आम्ही विचारलेलं नव्हतं. पण आज त्या मुलांना एक आहे विज्ञानचं उत्तर देत आहे, विज्ञान जर प्रत्येकाचं उत्तर द्यायला लागलेलं आहे तर त्या मुलांनी का संस्कार घडतात, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा संस्कार घडतात. फक्त आपली सकाळ उठून संध्याकाळीचा करा हे काही नाही. हल्ली कॉम्प्युटर युगामध्ये सकाळची संध्याकाळची चाललेली आहे. काही लोक 5 वाजता संध्या करतात आणि 6 वाजता लोक पकडून 7:30 ऑफिस जातात. 5 वाजता संध्याकाळी सूर्याचा अर्थ मिळतात. कारण की गोष्टकाच्या माध्यमातून आपण बघायला लागलो तर सूर्यास्ताच्या आधी कोणतीही किरणं पडतात तेव्हा अर्थ द्यायला लागतो. आणि त्याला सेकंडचा माणूस तो
एखादा मुसलमान माणूस असतो पटकी बसून कोकणात बसून नमाज पढू शकतो. आमचा माणूस पुढे बसून संध्या करू शकत नाही ऑफिसमध्ये, कारण की ऑफिसला जाताना ही शुड बी वेल ड्रेस असा हा शब्द आहे आणि तसा तो ऑफिसला जातो. त्यामुळे पटकीन आपल्या वेळेचा घेऊन साधारणतः तो पुढे संध्या करू शकत नाही. मग हळूहळू विज्ञान खरोखरच आपण श्रेष्ठ आहे हे प्रत्येकाला पडत असेल तर त्याने विज्ञानाची कास सोडून विज्ञानाच्या कासेकडे का घालायला जाऊ नये. मोठी बिंदू फास्ट सुद्धा ऑपरेशन अगदी लेझर गेला जातो, ग्राहक होत नाही. तर मग त्या माणसाने खरोखर विज्ञानाकडे यावं. आणि या एखाद्या बाजू मांडल्यानंतर खरोखर विज्ञान श्रेष्ठ आहे मला तर पटलेलं असेलच. आणि तुम्ही या संस्कार करून विज्ञानाकडे आला अशी माझी आशा आहे. धन्यवाद. ज्या विज्ञानाचा अमेरिकेमध्ये परमोत्कर्ष झालेला आहे, सर्व सुखतेचा हात जोडून उभी आहे, अशा अमेरिकेचे लोक हरे राम हरे कृष्ण म्हणत भारतातले हिंदू जरी शेंगडी ठेवायला लाजत असले ते स्वतः शेंगडी ठेवून सोहळं दिसून श्रीमद भागवताचा किंवा या सगळ्या गोष्टीचा जो मागो अजून भारतामध्ये आलेले आहे हा सर्व नवीन विज्ञानवादाचा धडधडीत दिवसा झालेला पराभव असं आपल्याला मानावं लागेल. पहिल्या वक्त्यांनी अनेक प्रश्न मांडलेले आहेत, त्याला उत्तर देणारी समर्थ आहेत, पण मला जेव्हा एक वेळ निश्चित दिलेला आहे त्या वेळाप्रमाणे आपण या गोष्टीचा विचार करू. या चाललेल्या शहरामध्ये असे अनेक स्त्री पुरुष आणि मुलं बाळ या ठिकाणी निरलसपणानं कोणतंही काम करताना मला दिसतं. मग ते पादत्राणे संरक्षण करण्याचं असो, दुसऱ्याची पादत्राणे उचलून देण्याचं असो किंवा इकडे चिरा वाढण्याचं. आणि याचा शोध घेतल्याचा माझ्या मनाला असं आलं की दत्त संप्रदायामध्ये आम्ही प्रार्थना करत असताना धन्यवाद प्रदक्षिणा म्हणत असताना दास आम्ही सर्व घरदार, आमचं संपूर्ण घरदार हे तुझ्या सेवेसाठी आहे. आणि त्याप्रमाणे जी काही पुरातन संप्रदायाची पद्धत आहे या पद्धतीनं ते ऐकतील तसे वागतात म्हणून त्यांची मुलंही या ठिकाणी वागतात. हा एक 8 दिवसाचा आम्ही सोहळा अनुभवला आणि तो कार्यक्रम आखलेला आहे त्यातला हा भाग झाला. पण ह्या विज्ञानवादाचा विचार करत असताना हे सर्व होईल का? आज कशी परिस्थिती आहे? ज्या विज्ञानवादाचा आधार घेऊन त्यांनी गर्भातली काही उदाहरणं दिली तर आज मुंबई पुण्यामध्ये मुलगा पहिल्या महिन्यात आपल्याला अपत्यसंभव होणार याचं लक्षात आल्यानंतर शाळेमध्ये नाव घालण्याची आवश्यकता निर्माण होते. तेव्हापासून प्रयत्न करावा तेव्हा कदाचित त्याला त्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. आई वडिलांनी रांगेत उभं राहायचं, त्या मुलाची पुन्हा मुलाखत घ्यायची, अतिशय अवघड अशा प्रकारचा हा प्रकार असताना त्यांनी जी उदाहरणं दिली त्या गर्भाच्या संबंधातली तर त्यातली आमची प्राचीन उदाहरण असेल पुराणातली. दैत्यकुळातला जो प्रल्हाद होता हा तयार सुद्धा पोटी असताना त्याला भगवत भक्तीचे बाळकडू मिळालेलं होतं. जे महाभारत आपण पाहतो त्या महाभारतातल्या चतुर्व्यूहाचा भेद करण्याचं ज्ञान त्याला मिळालं ते आईच्या उदरात अभिमन्यूला मिळालेलं होतं. तेव्हा आजच विज्ञानाने काही नवीन शोध लावले असं समजण्याचं कारण नाही. ती बायोलॉजी जी आहे, जीवशास्त्र जे आहे त्या भागवतातल्या एका अध्यायामध्ये तेव्हा कोणत्याही प्रकारची साधनं नसताना पहिल्या महिन्यात त्या गर्भाची स्थिती काय, दुसऱ्या महिन्यात काय, तिसऱ्या महिन्यात काय इतकं व्यवस्थित मांडलेलं आहे आणि पूर्वीच्या सगळ्या लोकांनी याचा विचार केलेलाही आहे. पण विज्ञानात पूर्वीचं जे होतं ते सगळं विसरून आपण केवळ भौतिक सुखाच्या मागे लागल्यामुळं आज अनेक प्रकारचे सहज कुठेही 4 लोक चहा प्यायला बसले तर त्या 3 बिन साखरेचे मागतात. अशा प्रकारच्या ब्लड प्रेशरची ती स्थिती आहे. तेव्हा आपण या संस्कारांचं जे महत्व म्हणतो ते मन स्थिर करण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी खूप गोष्टी आपल्याला या संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. पालखीचा दांडा व्हायचा असेल तर वेळू थोडेपणीच वागवावा लागतो तरच त्याला पालखीचा दांडा तो होऊ शकतो. आमच्या महाराष्ट्रात शिवाजीचं नाव सगळे घेतात
पण जिजामातेने जे काही केलं शिवाजी महाराजांच्यासाठी ते कोणी करायला आमच्या माता तयार नाही. 1.5 वर्षाचं पोर मॉन्टेसरीच्या घरात बांधलं की आपण निश्चिंत होता. पण आमच्या शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी जे काही तोरणागड घेऊन तोरणा किल्ला घेण्याचा जो हा पराक्रम दाखवला त्याचं उदाहरण जिजामातेने त्यांच्यासमोर ठेवलं होतं की अभिमन्यू कोणत्या वयाचा होता आणि ह्या प्रकारचं स्वतः पुराण श्रवण करून ते पुराण त्या मुलाला सांगून मुलाची सर्वांगीण काळजी घेणं हे जिजामातेने केलं. म्हणून या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही आज हा सोहळा साजरा करतो आहोत. जर शिवाजी महाराज झाले नसते, वाराणसी सुरपुरी विकला भविष्य कृष्णप्रसूर मधुपुरी मधीर भूमी किंभूर्णा ध्रुवमहो सतरस्य सुंता श्रीमान शिवोत्र धरण वजना भविष्य. भूषण कवींनी म्हणून ठेव की शिवाजी महाराज झाले, समर्थांच्या साठी त्यांना गुरु लाभले आणि म्हणून त्यांनी मोडीने मांडली क्षेत्रे उदंड झाले पाणी स्नानसंध्या करायला. अशा प्रकारचा हा जो काही विचार आहे, कितीही पुराणाला लोकांनी नावं ठेवली तरी त्या पुराणांचा किती उपयोग आहे याचा आणखी एक दाखला मी तुम्हाला देतो. गोपीदाबाईंनी नाश्ता होऊन सवाई माधवरावांच्यासाठी करमबंदी पत्र लिहिलेलं आहे. पुण्यामध्ये आपण पुण्याचं वैभव पाहतो ती पर्वती त्यांनी त्यांच्या स्वामी महाराजांच्या स्मारकासाठी उभी केलेली आहे. असे एकापेक्षा एक आक्षेपार झेंडे फडकवणारे हे जे मंडळी झाली ती होत असताना त्यांच्या आयाने किती कष्ट घेतले. करमबंदी पत्रात पहाटे उठल्यानंतर दिवाणखान्यातील मूर्तिकार गणपतीचे दर्शन घ्यावे. दर्शनानं विघ्नहर्ता आहे आणि तो विघ्न दूर करतो अशा प्रकारचा जबरदस्त विश्वास या पेशवे घराण्यात असल्यामुळं ज्याचा ओठ पेला तर दूध बाहेर पडला असता असा कोळा विश्वासराव पानपतावर आमचा लढू शकतो. हा आमचा संस्काराचा परिणाम आम्ही आमच्या मुलांचा केल्यानंतर आमच्या इतिहासाला जपणारा अशासारखा होणार आहे. तेव्हा आपण या 2 दाखल्यानंतर या पुराणातून निराळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर या गोष्टीची अत्यंत आवश्यकता असल्या कारणाने आज आपण सद्यस्थितीत काय केलं पाहिजे मला थोडक्यात सांगायचंय की जो आटापिटा चाललेला आहे मॉन्टेसरीमध्ये मुलं घालण्याचा तो मुळीच घालण्याचं काही कारण नाही. ही मम्मी डॅडी संस्कृती आमचा घात करते आहे आणि ती मुलं आमच्यापासून पोरके होतात आणि याचा परिणाम म्हणून मी अधिकृतपणे सांगेल की मुलगा MBBS झाल्यानंतर घरात वडिलांना सांगतो मी त्या ख्रिश्चन मुलीशी लग्न करणार आहे. तोपर्यंत आमच्या घरातल्या आई वडिलांना माहिती असत नाही मुलावर कोण परके लोक घेऊन संस्कार करत आहेत. त्याचा बुद्धिभेद होतो आहे आणि त्या बुद्धिभेदानंतर धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर होत आहे आणि याचं संकट आजही देशावर सगळ्या बाजूनी येत आहे. तेव्हा 40 वर्ष जरी स्वातंत्र्याला झाली तरी स्वातंत्र्य काळापूर्वी जेवढे आम्ही बिघडलेले नव्हतो. ड्रेस मटेरियल नावाचा प्रकार नव्हता आमच्याकडे. तेव्हा आम्ही आमच्या जुन्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा जर चांगल्या प्रकाराने मुलांचा संस्कार केला. मनुष्य जो आहे हा मनुष्य जन्मना गायचे शूद्र हा संस्कार हा दिले उच्चते त्याच्यावर संस्कार केले पाहिजे. त्या आपण साध्या व्यवस्थित अचोतन वस्तू जरी घेतल्या जंगलात जर राखून आणलं आणि आहे तसं त्याला जर वाढून दिलं तर त्याचा काहीही उपयोग आपल्याला होत नसतो. त्याच्याकरता त्याच्यावर सुताराचे जे काही संस्कार आहे ते जर केले तर त्याच्यावर आपण वाटेल थोडी नक्की करू शकतो. त्याप्रमाणे हे जे काही जीवन आहे परमेश्वराने मनुष्याचा जन्म काही वारंवार मिळत नसतो. विज्ञान कितीही जरी सांगत असलं तरी त्या विज्ञानाला म्हणते तेवढी माणसं तयार करावी असंही सांगता येणार. पुन्हा आता मला असं म्हणायचं की जिथे विज्ञान हात टेकतं सगळे डॉक्टर सांगतात आता आमच्या हातनं काहीही होत नाही. अमेरिकेला न्या नाही तर शेवटी अमेरिकेला न्या असं म्हणून ते जेव्हा सांगतात त्या अमेरिकेला जायची जी काही मुलं असतात ती गुरुचरित्रातला एखादा 14वा अध्याय दृष्टी गेली असेल पोटदुखी असेल अशा काही गोष्टींनी आज सुद्धा ते उत्तम झालेली असेल. अगदी कितीतरी भरपूर उदाहरणं आम्ही आज देऊ शकतो की अशा प्रकारची श्रद्धा आणि चांगल्यातले चांगले डॉक्टर सुद्धा ही गोष्ट तुम्ही करतात. मुंबईत एक डॉक्टर आहे सिझरिंग करायचं झालं तर आधी कुंडली बघतात आणि मग सिझरिंग करायला कात्री उचलतात. तेव्हा आमच्या प्राचीन भारतीय संस्कारामध्ये जे काही महत्व आहे त्याच्यावर उगाच हा भौतिक आधिभौतिक गोष्टींचा जो झगडाट आहे त्या झगडाटाला दिपून देऊन आम्ही आमचं विसरण्यात काहीही अर्थ नाही. जसं प्रत्येक
जो धर्म पेशवे धर्म नगर तो संस्कृती लभते जरा आम्ही आमची संस्कृती कशासाठी सोडायची. संग्रह केल्यानंतर काय होतं, मुखापासून गळ्यापर्यंत किंवा जेवणापूर्वी आपोषण या ज्ञानसत्रात येतील पुष्कळ गोष्टी आता आज ऐकायला मिळतात. ज्ञानाची पर्वणी इथं चाललेली आहे आणि हे ऐकल्यानंतर माझ्या पूर्वी जे बोललेले आहेत त्यांच्या सर्वशंका दूर होतील अशा प्रकारची स्थिती आपल्या ह्या धर्माच्या बाबतीत आणि संस्कारांची आवश्यकता असल्या कारणाने आपण ते संस्कार केले पाहिजेतच. आणि ते संस्कार करायला वेळ नाही म्हणणं त्याला काही अर्थ नाही. तुम्ही पोटाच्या पाठी लागा आणि सगळे नोकरी करायला लागतात अशी अडचणीची वेळ आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे की आपण चुकीच्या दिशेने चाललेले आहोत. महात्मा गांधींनी सांगितलं होतं खेड्याकडे चला, आज नेमकं आपण उलट शहराकडे चालायला लागलो. काय गरज आहे, आपण जर त्या महात्माचं ऐकून तशा पद्धतीने त्यांच्या सगळ्या गोष्टी जर ऐकल्या असत्या तर सुखी शांत समृद्ध अशा प्रकारचे जीवन आपल्याला जगायला मिळालं असतं. तुम्ही आज पाश्चात्य देशामध्ये कुठेही जाऊन त्यांचे कितीही जरी आदर्श घेतले तरी भारतीय संस्कृतीसारखं समाधानाने जीवन जगण्याचं भाग्य तुम्हाला परदेशात मिळेल असं मुळीच वाटत नाही. आमच्या भगवान रामचंद्रांनी एवढी लंका जिंकली तरी सुद्धा त्यांनी काय म्हटलं, आपली स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गात घरी असी. आई ही त्रैलोक्याहून श्रेष्ठ आहे न मातो परदेवतम. हे आमचे संस्कार शिकवतात त्याला. आणि ते जर सांगितले नाही तर मग आजची मुलं काय बोलतात हे काय मी तुम्हाला इथं व्यासपीठावर बसून सांगण्यासारखं राहिलेलं नाही. तर आपण मातापितरांनी आई वडिलांनी आपल्या संस्कृतीच्या जोपासनेसाठी कितीही बाकीच्या गोष्टी असल्या तरी त्या गोष्टींचा शास्त्रपूर्वक विचार करायला आपल्याला सांगितलेला. आपण जर विचार केला तर आपण आजही गोष्टी या गोष्टीची काळ धरलीच पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. गायत्री म्हणतो थोडासा अर्धवट्याने म्हणून लागावा पण त्याच्या ध्वनीच्या कंपन्यांनी जगामध्ये काय काय गोष्टी घडतात हे अगदी आज विज्ञानाने सिद्ध झालेलं अनेक गोष्टी जगात होत असतात. सौर सूत्र म्हटलं तर पाण्याचं टेम्परेचर वाढतं हा प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिलेला आहे. तेव्हा अशा प्रकारच्या जे काही परमेश्वरानं निर्माण केलेल्या वेदाक्षरांचं महत्व भारतीय संस्कृती जी आहे ती संस्कृती आपण अनेक संस्कृती नष्ट झाल्या तरी सुद्धा म्हणून जे सांगितलेलं होतं एकच देश प्रसूत सकाशात अग्रजन्मना संसरित्रम शिक्षेत्रम पृथ्वीयाम सर्वमानवाः. हे एकेकाळी भारत जगाचा जगद्गुरु होता पण आज अशी आम्ही आत्मविस्मृतीमुळे अशी काही परिस्थिती निर्माण करून घेतलेली आहे की आमचे त्रिवेदी त्रिपाठी चतुर्वेदी सगळे कंठलंगोट लावून पाश्चात्य संस्कृतीने विभूषित झाल्या कारणानं तिथला संस्कृती धर्म सगळा विस्तृत झाल्या कारणानं उद्या आम्हाला इथे संस्कृत शिकवण्यासाठी जर्मन मधून पंडित तिकडे आणावे लागतील अशा प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे. म्हणून मला यावेळी अशी सूचना द्यायची सूचना सांगायची आहे की सगळ्यांनी हे जे धर्मजागरण चाललेलं आहे ते धर्मजागरण डोळस बुद्धीने आणि अंधश्रद्धेचा जो काही गोंधळ करतात त्याचा काही अर्थ नाही. अंधश्रद्धा शब्द काय पुष्कळ अडचणीचा वगैरे असला वाटणारा गोंधळ टाकणारा तर सश्रद्धपणाने आपण या संस्कारांचा जर लाभ घेतला तर आपलं जीवन सतंजीव सर्वमान अशा प्रकारचं होईल आणि त्याच्याकरता संस्काराची नितांत आवश्यकता आहे. एवढं बोलून मी माझं भाषण करतो. पंडित अंबादास शास्त्री जोशी प्रतिकूल बाजूने बोलतो. परमपूज्य ब्रह्मर्षी दत्त महाराज या उल्लेख करून आपला सिद्धांत मांडायचा असं सुरू होतं. त्या दृष्टीनं माझ्याकडे संयोजकाची भूमिका दिली आहे की पूर्वपक्ष मांडावा आपण ही भूमिका घेतली आहे. आता संयोजकाची आज्ञा शिरसावंत म्हणून मी आपल्या या भूमिकेची माझी जी मांडली आहे ती अनुसरण करतो. मी इथे जे मुख्यतः आलं ते कुठलं भाषण द्यावं या उद्देशाने आलोच नाहीये. इथे ज्ञानसत्व चालू होतं. धर्मराजांनी जो यज्ञ आरंभ केला होता त्या यज्ञामध्ये एखाद्या मुंसाऱ्या वाटलं की आपण जावं आणि डोळ्या त्या पत्रांवर तसं डोळ्यामुळं त्याचं अंग स्वर्गाचं होऊन गेलं. तसं
इथे जे ज्ञानसूत्र चालू आहे, अनेक विद्वानांची भाषणं चालू आहेत, ती आपल्याला ऐकायला मिळावी, आपल्या शरीराला थोडंसं पावित्र्य यावं या उद्देशाने मी इथे आलेलो होतो. पण ही आज्ञा दिली, संयोजकांनी आज्ञा दिल्यामुळे मी हा पक्ष तिथे मांडत आहे. आजचा जो विषय आहे तो विज्ञान विभाग संस्कारांची आवश्यकता आहे किंवा नाही. यामध्ये सामान्यतः 3 मुद्दे पुरतात. एक विज्ञान युग म्हणजे काय, एक मुद्दा विज्ञान युगाचं स्वरूप. दुसरा मुद्दा जो आहे तो संस्कार कोणते, संस्काराचं स्वरूप काय, दुसरा मुद्दा. आणि ते संस्कार या विज्ञानामध्ये विज्ञान युगामध्ये त्यांची आवश्यकता आहे किंवा नाही हा तिसरा मुद्दा. या मुद्द्याच्या संदर्भातच आपण या विषयाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी या व्यासपीठावर जी व्याख्यानं झाली त्यांनी विज्ञान युगाविषयी भरपूर माहिती सांगितली. विज्ञान युगामुळे आयुष जीवन अत्यंत समृद्ध झालेलं आहे. अत्यंत नाना प्रकारच्या सुविधा विज्ञान युगातून निर्माण करून दिलेल्या आहेत. पण त्याबरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, विज्ञान युगानं जशी सुख समृद्धी प्राप्त करून दिली, गमनागमनाची अत्यंत उत्कृष्ट साधनं प्राप्त करून दिली, अनेक रोग जे दुर्धर रोग होते त्याच्यामध्ये संशोधन करून त्यावर उत्कृष्ट अशा प्रकारची औषधी मिळवून दिली, अनेक प्रकारच्या सुविधा आयुष जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टीने विज्ञान युगानं आपल्याला मिळवून दिलेली आहे. ही विज्ञान युगाचं महत्व हे आपल्याला नाकारता येणार नाही. की विज्ञान युगामध्ये शोध करणारे हे सुद्धा ऋषी तपस्वीच त्याला म्हणायला पाहिजे. त्याला अनेक प्रकारचे कष्ट सोसून प्रयत्न करून तपस्या करून ही साधना करून ते शोध त्याला लावलेले आहेत. त्यामुळे ते सुद्धा ऋषीतुल्यच लोक होते. आणि त्यामुळे त्याने जे शोध लावलेले आहेत ते त्यांना अमान्य करणं हे काही बरोबर होणार नाही. आणि ती योग्यपणे केलेली आहे, प्रगती केलेली, उत्कृष्ट प्रगती केलेली आहे असं आपल्याला मान्य करावं लागेल. या सुखसोयी बरोबरच विज्ञान युगामुळे काही दुसरेही विचार आपल्या देशामध्ये आले. या गमनागमनांच्या साधनामुळे आपला अनेक देशाशी संपर्क आला, प्रगत देशाशी संपर्क आला, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स वगैरे. आणि त्या देशातून जसे ऐक साधनं उपकरणं यांची माहिती मिळाली तसेच नाना प्रकारचे विचार सुद्धा आपल्या देशामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये साधारणतः शिक्षण विषयक विचार आपल्या देशामध्ये आले, सामाजिक विचार आपल्या देशामध्ये आले, राजकीय विचार आपल्यामध्ये आले. ते असणाऱ्या मोठमोठ्या विद्वानांशी आपला संपर्क आला, त्यांच्या ग्रंथांचं आपण परिशीलन करू लागलो, अध्ययन करू लागलो. आणि त्यामुळं ती सगळी विचारसरणी ही भारतामध्ये या विज्ञान युगामुळे आलेली आहे हे आपल्याला विसरता कामा नये. पूर्वीच्या काही आपल्या देशामध्ये गुरुकुल पद्धती होती, पण ती गुरुकुल पद्धती गुरु आता या विज्ञान युगामुळे स्कूलिंग ज्याला शाळा पद्धती म्हणतो ही आता इथे आलेली आहे. या विज्ञान युगाचं कर्तव्य आहे, विज्ञान युगाला आपण किंवा या इतर देशाशी संपर्क आल्यामुळे तिथे जो समतेचा विचार होता, समानतेचा विचार होता, हा विचार आपल्या देशामध्ये आलेला आहे. ते सर्व माणसं सारखी आहे आणि सर्वांना समान अधिकार मिळायला पाहिजे, समान हक्क मिळायला पाहिजे, समान संधी सर्वांना मिळायला पाहिजे. हे आपली पूर्वीची जी चातुर्य पद्धती होती त्याला धक्का देणारा हा विचार या विज्ञान युगामुळे आपल्या देशामध्ये आलेला आहे. आणि तिसरा जो विचार आहे राजकीय विचारसरणीचा. राजकीय विचारसरणी इथे जी राजकीय पद्धती होती आपली ती नष्ट होऊन इथे सुद्धा लोकशाहीचा प्रयोग इथे सुरू झालेला आहे. त्यामुळे या विज्ञान युगाचं वैशिष्ट्य वर्णन करत असताना केवळ भौतिक सुखसोयी त्यांनी निर्माण करून दिल्या एवढंच न थांबता त्यांनी अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारचं तत्वज्ञान आपल्या देशामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. हे विज्ञान युगाचं वैशिष्ट्य. आणि या दृष्टीने या विज्ञान युगाचा आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. या पहिल्या मुद्द्याचं एवढं विवेचन पुढे असं मला वाटतं, कारण वेळेचं बंधन गृहीत धरून मला माझे विचार मांडणं अत्यंत आवश्यक आहे. ते विज्ञान युगाचं स्वरूप आपल्या पुढे मांडल्यानंतर दुसरा जो विचार आहे तो संस्कार संबंधीचा. संस्कार म्हणजे काय? संस्कार शब्दाचा अर्थ हा थोडासा आवड करणं. संस्कार मी सामान्यतः मी असा करतो की माणसाचं जीवन उन्नत करण्यासाठी जे काही आचार धर्म सांगितले जातात त्याला आपण संस्कार असतो. साधारणतः काटेकोर व्याख्या नाही आहे, पण एक सामान्य व्याख्या त्या संबंधी मी संस्कार घ्यायचो. त्यामध्ये अपस्तंभ वगैरेचा समावेश होतो. याने संस्कार सांगितले. दुसरा जो प्रकार आहे तो धर्मशास्त्र आहे, मनुस्मृती ग्रंथ आहे. मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती, पारश स्मृती आहे. या स्मृती ग्रंथानं आपले संस्कार सांगितलेले. आणि तिसरे जो ग्रंथ आहे संस्कार सांगणारे हे निबंध ग्रंथ आहेत. चिंतामणी आहे,
निर्णय सिंधू, धर्मसिंधू अशा प्रकारच्या ग्रंथांचा त्यामध्ये समावेश होतो. या सर्व ग्रंथांनी आपले संस्कार वैदिक संस्कार सांगितलेले आहेत. त्यावेळी ते जे नियम संस्कार करण्यापाठीमागे त्यांचा कोणता दृष्टिकोन होता ते आपल्याला बारकाईने पाहायला पाहिजे. माझ्या दृष्टिकोनातून मी काही मनुस्मृतीचा बारकाईने अभ्यास करतो ते मला असं दिसून आलंय की मनुस्मृतीकारांनी जे नियम तयार केले तर त्यांच्या पुढे दोन दृष्टिकोन होते. एक आरोग्यविषयक दृष्टिकोन होता आणि दुसरा जो दृष्टिकोन होता तो अध्यात्मतेचा दृष्टिकोन होता. म्हणजे इथल्या माणसांचं आरोग्य चांगलं राहावं, इथल्या माणसांची वृत्ती अध्यात्म प्रधान व्हावी, निर्माण व्हावी किंवा विदृच्छाला व संतुष्ट आहात द्वंद्वादी तो विमुत्सरा हे जे आदर्श पुरुषाचे लक्षण वर्णन केली आहे त्या जीवनाकडे त्या माणसाला न्यावं आणि त्या दृष्टीने त्याच्यावर संस्कार करावे, त्या दृष्टीने त्याच्या जीवनाची बांधणी करावी हा दृष्टिकोन मनुस्मृतिकारासमोर होता. आणि हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी आपली मनुस्मृती लिहिली आहे. मनुस्मृतिकारांचा एक आक्षेप आहे, त्यांचा मी परामर्श पुढे घेणार आहे एक वेगळ्या संदर्भामध्ये. पण मनुस्मृती लिहित असताना सूक्ष्म दृष्टीने त्याचा अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतो. मनुस्मृतिकारानं समाजविषयक काही नियम सांगितलेले आहेत, वैयक्तिक दिनचर्या सुद्धा मनुस्मृतीने सांगितलेली आहे. मनुस्मृती काय म्हणते, ब्राह्मण मोठे चौथाय चिंतन आत्मवंत माणसाने उठावं तेव्हा ते सुद्धा सांगितलेलं आहे. तरी सांगितलं असं की ब्राह्मण मुहूर्तावर माणसाने उठावं. का उठावं की ब्राह्मण मुहूर्ताच्या वेळी सकाळ वेळी हवा शुद्ध असते, हवेमध्ये प्राणवायू भरपूर असतो आणि सकाळी उठला असताना प्राणवायू भरपूर आपल्याला मिळतो हा एक दृष्टिकोन. आणि चित्त एकाग्र करण्याच्या दृष्टीने साध्या अध्यात्म माझ्या दृष्टीनं हा उपयुक्त असल्यामुळे म्हणून मनुस्मृतीत सांगितलं की ब्राह्मण मुहूर्तावर माणसाने उठावं असं त्यांनी सांगितलेलं. एवढंच नाही तर त्यांनी पुढे मनुस्मृतिकारानं सगळी दिनचर्या सांगितलेली आहे. एवढं की मलमूत्र विसर्जन देखील कसं करावं हे मनुस्मृतिकारानं सांगितलेलं आहे की दक्षिणेकडे तोंड असावं, उत्तरेकडे तोंड असावं. सगळ्या एकूणच जीवनक्रम आहे या सर्वांचं नियोजन म्हणून आपल्या मनुस्मृतीमध्ये केलेलं आहे. जसं हे वैयक्तिक दिनचर्या नाही तर मी आधी पूर्वपक्षी नंतर तर की उत्तर आपल्या पक्षात पूर्व पक्षात काय नसतं हे देखील म्हणायला लागेल. त्यानंतर म्हणून अनेक संस्कार सुद्धा सांगितलेले आहेत की म्हणून तेवढं सांगितलं, उपनयन सांगितलं, आता सांगितलं आरोग्यशांती सांगितले, गर्भधान संस्कार सांगितलेले, अनेक प्रकारचे संस्कार सुद्धा मनुस्मृती वर्णन केलेले आहेत. त्याच्यानंतर सामाजिक संस्कार, सामाजिक पद्धती, आचार पद्धती ही सुद्धा मनोवर्णन केलेलं आहे. त्यामुळे मनुस्मृतिकारांनी हे वर्णन करत असताना आपल्याकडे दोन दृष्टिकोन ठेवले होते. एक जनतेचं आरोग्य सुधारावं, दुसरं त्याचं सांस्कृतिक उन्नती व्हावी, अध्यात्म प्रभाव त्यामध्ये निर्माण व्हावी हा एक दृष्टिकोन मनुस्मृतिकारांचा होता असं आपल्याला दिसून येईल. आता हा दृष्टिकोन चांगला होता आणि त्याबरोबर या मनुस्मृतिकारांच्या या दृष्टिकोनाचं वर्णन त्यांनी असताना फार मोठं बहारदार केलेलं आपल्या रघुवंशामध्ये की रघुवंशामधली जनता कशी होती त्याचं वर्णन करत असताना कालिदासाने असे केले की शैशवे ज्ञान यौवने विषयेचे नाम वार्धक्य मुनिवृत्ती नाम योगनांचे गणितगाम. त्या रघुवंशातली प्रजा कशी होती, राजे कशी होते की लहानपणी अभ्यास करत होते ते आणि यौवने विषय राम तारुण्यामध्ये विषयांची इच्छा करणारे होते. विषयांची इच्छा करणारे म्हणजे फक्त संतान प्राप्तीसाठीच फक्त विषयांची इच्छा करणारे होते असं स्पष्टीकरण त्यांनी पुढे दिलेलं आहे. वार्धक्य मुनिवृत्ती नाम आणि शेवटी वार्धक्यामध्ये मुनिवृत्तीला जगणारे आणि योगेनांचे नित्यगाम आणि शेवटी योगाचा आश्रय करून आपल्या शरीराचा त्याग करणारे अशा प्रकारचे त्या रघुवंशातील राजे होते. हे आदर्श जीवन म्हणून अपेक्षित असलेले जे आदर्श जीवन आहे त्या दृष्टिकोनातून कालिदासांनी ते भारतीय संस्कृतीच्या आदर्श जीवनाचं वर्णन केलेलं आहे. मला हे एक सांगायचं हे मनूचा दृष्टिकोन हा अतिशय युक्त होता. पण यामध्ये थोडीशी आपल्याला विचार करण्यासाठी गोष्ट आहे की म्हणून हे जे समाजाचे नियम केले हे जे नियम केले त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, त्यावेळेची राजकीय परिस्थिती ही फार भिन्न होती आणि ही सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती दृष्टीसमोर ठेवून त्यांनी हे सगळे नियम प्रतिपादन केलेले. त्यांनी नियम अयोग्य केले असं मी कधीही म्हणणार नाही किंवा कोणताही शास्त्रज्ञ की मनूची वैयक्तिक दिनचर्या आहे अयोग्य असं म्हणू शकणार नाही. पण त्या काळची जी राजशाही पद्धती होती, त्या काळची जी समाज रचना होती ती समाज रचना डोळ्यासमोर असून हे सगळे नियम केले तरी त्यातून वर्णाश्रम पद्धती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर
स्त्रियासंबंधी वर्णन केलेलं आहे की पिता रक्षित कौमारे भरता रक्षित बोले रक्षणचे पुत्रा स्त्री स्वातंत्र्य मराठी की स्त्रियांना स्वातंत्र्य नाहीये, त्यांना स्तुती अध्ययनामध्ये देखील अधिकार नाहीये, श्रोत्यांना स्तुती अध्ययनामध्ये अधिकार नाहीये, अशा प्रकारचे विचार म्हणून आपल्या शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेले आहे. मला असं म्हणायचंय की म्हणून जे संस्कार सांगितलेले आहेत ते संस्कार त्या समाज जीवनामध्ये उपयुक्त होते, त्या समाज जीवनाच्या राजकीय पद्धती राजकीय परिस्थिती सामाजिक पद्धती उपयुक्त होते, पण ते आजच्या सामाजिक पद्धतीमध्ये उपयुक्त आहेत का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर म्हणजे शास्त्रीय काल सांगितलं की जेवायला बसत असताना चित्रावरती घालायला लागतात, म्हणजे अपोषण घ्यायला पाहिजे जेवायला बसत असताना, सिंचन करायला पाहिजे पात्राच्या होते, अशा प्रकारचा त्याच्यामध्ये कोणतं तत्वज्ञान आहे हे त्याने सांगितलंय. अर्थात ही तत्वज्ञान सांगत असताना अष्टांग संग्रहामध्ये हे सांगितलेलं आहे की जेवणाच्या पूर्वी थोडंसं पाणी प्यावं आणि जेवणानंतर सुद्धा थोडं असं अष्टांग संग्रह वैदिक त्याचं कारण असं आहे की जेवणापूर्वी आपला घसा ओला करायला पाहिजे, जेवणानंतर सुद्धा घसा ओला करायला पाहिजे. अष्टांग वैद्यकीय ग्रंथात वर्णन केलेलं आहे, त्याला अनुसरून म्हणून सांगितलं की चित्रावरती घालायला टाकून घ्यावं हे घ्यावं. पण आजच्या काळामध्ये हे शक्य आहे का तुम्हाला? माझा एक पुतण्या आहे, तो मी त्याला खूप आपल्या जुन्या संस्कृतीसाठी वडील अतिशय कर्मठ आहे, अत्यंत अशा जुन्या संस्कारामध्ये त्याला वाढवलेलं आहे. वाढवलेलं असताना एवढा त्याचा मेडिकल कॉलेजला नंबर लागला. मेडिकल कॉलेजला नंबर लागला असताना तो गेला मेडिकल कॉलेजमध्ये. मी त्याला सांगितलं की बाबा आपले संस्कार काही विसरू नको. मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर हॉस्टेलमध्ये त्याला प्रवेश मिळाला. त्या हॉस्टेलमध्ये जो राहतो त्यामध्ये 3 प्रकारचे मित्र त्याला मिळाले. एक होता बेंच, एक होता हरिजन आणि एक होता असे त्या रूम मध्ये राहत असत. तर आज कोणी मला त्याचं पत्र आलं, त्याचा तुम्ही जे सांगितलं ते योग्य होतं, पण मी त्याचं आचरण करू शकत नाही, त्याबद्दल मला क्षमा असावी. विशेषतः बाबांनी जे सांगितलं त्याचं तर मी आचरण करूच शकत नाही. त्याचं काय होतं की हा हॉस्टेलमध्ये जेवणार सगळ्यात आता सगळ्यात समजलं हरिजनाबरोबर जेवणार मुसलमान आता ते जेवणाचे नियम पाळणार कसे? रोटी व्यवहार हा आपल्या धर्माने सांगितलं की जातीमध्ये होऊ नये, ब्राह्मणाने ब्राह्मणच जेवावं, इतरांकडेच जेवावं, हा जो संस्कार सांगितलेला. किंवा ते चित्रावरती घालणं, अपोषण घालणं. आता तिथे पाणी सगळं मेन छानचं आहे, बेंच शिपाई ते पाणी भरतो, तर संध्याकाळी तुम्हाला येतो. किंवा आपले हे जे संस्कार आहेत ते संस्कार पालन कसं करतो, मग त्याला एकच मार्ग आहे, एक तरी सोडून द्यावं आणि घरी येऊन बसावं. असा विचार तुला घरी येऊन बसला त्याच्या आयुष्याचं काय होईल? त्यांनी मला पत्राचे उदाहरण दिलेलं आहे, ते फार मजेदार आहे. उदाहरणासाठी आपण दाखवतो. तो म्हणतो की एक मी सांगितलेले संस्कार तर मी आचरणात आणूच शकत नाहीये, पण बाबांना मला जे सांगितलं होतं की तू मुंडन कर, शेंडी ठेव, शेंडी वाटत होती काढू नको. मी जे असं वागलो इथे तर मला असं आठवत आहे की पंचतंत्रातल्या गोष्टी दिनकराच्या गोष्टीसारखी माझी फजिती होण्यासारखी परिस्थिती आहे. पंचतंत्रामध्ये दिनकराचे घोट आहे की आपला सर्व माहित असेल, एक म्हणजे समाजाच्या विरुद्ध आपण जर वागू लागलो तर कशी फजिती होते, तसा नाश येतो या संबंधी सांगणारी गोष्ट आहे. की दिनकर असतो आणि त्याला एक शब्द लावतो, त्याला म्हणतो तुला काय मागायचं मागून घेऊ. तो त्याच्या बुद्धिमान नसतो, तिथे बायकोला करतो काय मागून घेऊ. बायको म्हणजे तुम्हाला 1 हात 2 हात 1 डोकं आहे, तुम्ही एकच वस्त्र दरवस्त्र विणता आणि त्यावर आपला प्रपंच करतो. त्याऐवजी तुम्ही 2 डोके 4 हात मागून घ्या, म्हणजे दुसरं वस्त्र तयार होईल. त्या दुसऱ्या वस्त्रानं आपण शिल्लक काही घेऊ आणि घर बांधू, आमचं घेऊ, तुमचं घेऊ, असा विचार त्याला मांडतो. अर्थात हा विचार अयोग्य होता. समाजात ते 2 डोके असणाऱ्या 4 हात असणारा मनुष्यच नसतो समाजामध्ये. ज्यावेळी त्यांनी यक्षाला मागितलं, यक्षाने त्यामध्ये देऊन टाकलं आणि तो काही गावात आला, तो लोकांनी दगड मारायला सुरुवात केली आणि शेवटी त्याला मारून टाकलं. तर त्याला ते लिहिलं की मी जर आज शेंडी ठेवून जाणून ठेवून आणि धोतर पंचाकडून मेडिकल कॉलेज लागलो, तू लोक दगड घेऊन माझ्या पाठीवर लागल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी मला त्या म्हणजे विद्वान गोष्ट हे सांगतो. आणि आपण हे जे वैदिक धर्माला सांगितलेले संस्कार आहेत, या संस्काराचं आपण परिपालन करण्याचा प्रयत्न करू तर आजची सामाजिक स्थिती त्याला अत्यंत प्रतिकूल आपण करू शकत नाहीये. आता आपण समाजामध्ये बघतो की रोटी व्यवहार जो आहे हा समाजात बनलेलं वैदिक संस्काराने सांगितलेल्या पाळीवैदिक काळ पाळी व्यवहार शक्य नाही. कारण एक 2 मिनिटं आपण सांगतो. आता हा विषय तर अशा पद्धतीनं
जर आपण हे संस्काराच्या पाठीवर लागलो की मुलांना हे आधुनिक शिक्षण घेता येणार नाहीये, समाजामध्ये वापरता येणार नाही. दुसरं महत्वाची गोष्ट असेल की आपण या कर्मकांडाकडे या वैदिक संस्काराला चिकटून राहिलो अत्यंत, त्यामुळे आपल्या धर्माची चक्र उडवली, धर्मातून आपलेच बांधव बाहेर दूर गेलेले आहेत. आपल्यामधून शीख धर्म निघाला, जैन धर्म निघाला, बुद्ध धर्म निघाला. आपल्या जातीच्या भेदामुळे आपलेच बांधव आपल्यापासून विभक्त झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपलाच वैदिक धर्माला चिकटून बसलो तर सगळे लोक आपल्या धर्मातले निघून जातील आणि शेवटी 1% आपले ब्राह्मण राहतील आणि ते आपल्या संस्काराला चिकटून राहील. तर या वैदिक संस्कारांचा, या वैदिक धर्माचा विचार करत असताना या समाजाच्या, राष्ट्राच्या, हिंदू धर्माच्या, हिंदू समाजाच्या संदर्भामध्ये याचा विचार करायला पाहिजे. आणि या हिंदू धर्माच्या, हिंदू संदर्भाचा विचार केला असताना हे जे वैदिक संस्कार आहेत आज ते कुशकामी आहेत, अत्यंत आवश्यक, त्यांची आवश्यकता मुळीच नाहीये. म्हणून त्या दृष्टिकोनातून जरूर ठेवावा. आरोग्याला हितकारक असलेले आणि मनुष्याला अध्यात्माकडे नेणारे हा समोर दृष्टिकोन ठेवून मनूच्या काही जी सामाजिक परिस्थिती होती, जी राजकीय परिस्थिती होती ती विसरून आजची सामाजिक परिस्थिती, आजची राजकीय परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून आणि मनूचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवून नवीन संस्कार पद्धती, नवीन संस्कार निर्माण करायला पाहिजे की जे आजच्या काळाला खूप होऊ शकतील, योग्य होऊ शकतील. असं केलं तरच आपला वैदिक धर्म, वैदिक संस्कार, वैदिक तत्वज्ञान, संस्कार नाही राहिले त्याची परवा नाहीये. वैदिक तत्वज्ञान आपलं महत्वाचं आहे की ते सर्व जगन मानलं जे सांगितलेलं ते तत्वज्ञान विषय नाही. तर आपण सगळे वैदिक तत्वज्ञान, वैदिक धर्माचा लोक हे सगळे आपण काळाच्या प्रवाहामध्ये बुडून जाऊ. बुडून जायचं नसेल तर आपल्याला नवीन हे संस्कार विसरून जाऊन या संस्काराची आवश्यकता नाही असं गृहीत करून नवी संस्कार पद्धती निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. या विषयावर पुष्कळ बोलायचं आपण 2 सूचना आल्यावर मी माझं वाचन आवडतं. त्यांच्यासमोर मी संस्काराबद्दल बोलणं हा एक विनोद मला वाटला आणि त्यामुळे मला असं अवघडल्यासारखं वाटतंय की संस्काराबद्दल मी काय बोलणार. तरी सुद्धा त्यांचं म्हणणं आणि त्यांनी असलेला कार्यक्रम इथे आपण सेवाभावाने आलो त्यातलीच एक सेवा आहे असं समजू आणि एवढं आनंद कौतुकाने मला त्यांनी सांगितल्यामुळे मी त्यांच्या या आग्रहाला बळी पडलोय. मला असं वाटतं की संस्काराबद्दल जे काही म्हणायचंय ते मुलांच्या संस्काराबद्दल आपल्याला म्हणायचंय की जी भावी पिढी पुढे येणार आहे आणि ते सुद्धा चांगले गुण त्यांच्या अंगी येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचा विचार शिक्षणाच्या माध्यमातून झाला पाहिजे. आणि त्या शिक्षणात ते शिक्षण आज गुणवत्तेत अडकल्यामुळे हा संस्कार मुलांच्यावर होऊ शकत नाही. केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित आजची असलेली परीक्षा पद्धती आणि यामुळे शिक्षक काय, पालक काय किंवा मुलं काय केवळ परीक्षेला आलं म्हणजे झालं एवढ्यावरच आपली तयारी सर्व करीत असतात. त्या दृष्टिकोनातून मला काही विचार मांडता आले तर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण शिक्षण क्षेत्राची आणि मुलांची सातत्याने संबंध आल्यामुळे हे विचार माझे बरोबर आहेत का नाही त्यातलं काय ग्राह्य आहे ते आपण ठरवावं. पहिल्यांदा मला या संस्काराबद्दल बोलायला सांगितलं आणि वैभवकरांचं जेव्हा सगळं माहितलं तेव्हा मला असं वाटलं की परवा मुलुंडला किंवा घाटकोपरला SSC परीक्षा चालू असताना त्या परीक्षेच्या ठिकाणी एका मुलीला ते लोटून जाळण्यात आलं, त्या मुलाने जाळलं. हा काय प्रकार आहे? इथे काही संस्काराची जरूर आहे की नाही? त्या विज्ञान युगाचा संबंध काय इथे आहे? विज्ञान युग असेल परंतु हा संस्कार याच्याकरता आपलं मन तळमळ नाही का वडायचं की तुम्हाला वाटलं नाही असं की का नाही तिथे 4 मुलं अशी उठली आणि त्यांनी त्याला आवडलं. पोलिसांनी सुद्धा का नाही हटकाव केला. आणि शिक्षण क्षेत्रात परीक्षेच्या ठिकाणी अशी आमची परीक्षा होणार आणि याच्यावरून आम्ही त्यांची गुणवत्ता ठरवणार. तेव्हा अत्यंत तळमळीचा विषय आहे की अशी जर मुलं आपल्याकडे होणार असली तर याच्याकरता आपण मुलांकरता काय करायला पाहिजे हा सर्व कोणालाही पाझर फोडणारा असा प्रसंग आहे. आणि म्हणून संस्काराचं महत्व आहेच आहे. विज्ञान युगामध्ये विज्ञानाच्या ज्या सुविधा आपल्याला मिळतात आणि त्यामुळे दैनंदिन जीवनात जो आपल्याला फायदा होतो आणि त्यामुळे जनमानसात त्याची प्रतिष्ठापना जास्त झालेली आहे त्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही. परंतु आपल्याला जर विचार करायचा आहे तर या सगळ्या सुविधा प्राप्त होऊन सुद्धा आपण आपलं मन काही तयार केलेलं आहे का? दुष्ट विचारांपासून मनाला परावृत्त करण्याचं आपल्या विज्ञानामध्ये काय साधन सांगितलेलं आहे हा विचार जर आपण करावा असं मला वाटतं. आपण खूप जर एक दिवस पंखा नसला तर आपण ते सोसू शकत नाही. पंखा हवा आणि त्याचा फायदा आपल्याला वाटतो पण ती सहनशक्ती नाही आपल्याकडे. आपल्याला अतिशय आपण संतप्त होतो.
त्रास होतो, सहनशीलता, क्षमा, त्या गोष्टी कुठे आपल्याला विज्ञान, जरी आपल्याला विज्ञानाने सुख दिलं असलं तरी मनाची जी घडण आहे हे करण्यामध्ये विज्ञानाचा वाटा आहे असं नाही. दुसरं म्हणजे मला असं म्हणत आहे की विज्ञान युग असं आपण म्हणतो आणि त्या दृष्टीने सुद्धा विज्ञान संस्कार आपण मुलांवर काय करतो त्याचा अगदी अभिमान वडाकर सांगतायत, बाळगतायत. ते न्यूटनचं जे चरित्र आहे त्या न्यूटनच्या चरित्राबद्दल मुलांना फक्त एवढंच सांगतो की न्यूटननी फळ खाली पडताना पाहिलं आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. पण त्याच न्यूटनच्या चरित्रामध्ये अशी एक गोष्ट आहे की एकदा तो रात्रीच्या वेळी असा लिहित बसला होता आणि लिहित बसलेला कारण त्यांनी अनेक एक काहीतरी संशोधन त्याचं पुरं झालं होतं आणि त्या कागदावर त्यांनी ते सगळं मांडून ठेवलेलं होतं. त्याची सवय होती की ते झालं की फिरायला जायचं. त्याच्याजवळ त्याचा एक कुत्रा होता आणि तो फिरायला जायला निघाला. एवढ्यात त्या कुत्र्याने त्या टेबलावर उडी मारली आणि ती त्याच्याजवळ जो लॅम्प होता तो त्या कागदावर पडला आणि तो पडल्यामुळे त्याचे सर्व कागद जळून गेले. इतकं होऊन सुद्धा हा विज्ञानवादी मनुष्य शांत राहिला. कारण ते त्यांनी एवढंच म्हटलं जाऊन काय केलंस तू हे? आता हा जो गुण आपल्याला आवश्यक वाटतो मनाचा तो त्याच्याजवळ होता. हे कोणी विज्ञान युगात शिकवत नाही मुलांना. फक्त ते झाडावरून फळ खाली पडलं आणि त्याचा जो दुसरा भाग आहे की त्याच्यामुळे त्यांनी चंद्र का असं राहिला याचं जे संशोधन केलं त्याबद्दल सुद्धा आपण मुलांना कधी सांगत नाही. तर विज्ञानाचे संस्कार तरी आपण मुलांवर करतोय का विज्ञान युगात की विज्ञान दृष्टी त्यांना मिळावी म्हणून? तेही नाही आणि मीही नाही असं झालं. दृष्टीकडे जर पाहायचं असलं तर दोन दृष्टीने पाहता येत आहेत, भावनात्मक आणि एक अभावात्मक आणि अभावात्मक, किंवा एक भोगात्मक आणि एक त्यागात्मक. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर एखादं मोगऱ्याची झाडे सुंदर फुलले, आपल्यासारखा एखादा माणूस सकाळी उठला की म्हणे वा काय सुरेख फुलं आहेत, किती पांढरा स्वच्छ रंग आहे, किती सुवास यांचा चांगला आहे. अशा सौंदर्य दृष्टीने ईश्वराने केलेली सृष्टी किती सुंदर आहे अशा दृष्टीने पाहिजे. विज्ञानातला उठला कारण त्याच्यामध्ये फक्त अर्थाला जास्त प्राधान्य दिल्यामुळे ह्या सगळ्या सुविधा मिळवायच्या म्हणजे पैसा लागतो आणि पैसा हाच आजच्या जीवनाचा प्राण असल्यामुळे हा मनुष्य म्हणेल ही फुलं मी मुंबईला नेऊन विकली तर त्याचा मला कसा फायदा होईल, कोणत्या दृष्टीने मी झाला हाच विचार करेल. म्हणजे सौंदर्याचा आस्वाद हा विज्ञानाला काही वर्ज नाहीये. आपण उगीच विज्ञान करतो. कोणत्याही कालामध्ये खोटं बोलावं असं कोणी म्हणणार नाही, चोरी करावी असं म्हणणार नाही. जी जीवनमूल्य आहे ती कालावधी कधीच होणार नाहीत. ती कायम कुठल्याही स्थितीत आपल्याला आवश्यकच वाटतात. विज्ञान युगातल्या मुलाला जर खोटं बोलावं तो खोटं बोलला, चोरी करायला लागला तर आवडेल का? म्हणजे हे जे मूलभूत गुणधर्म आहेत, हे जे मूलभूत गुण आहेत ते वाढीच लागावे म्हणून संस्काराची गरज आहे. आणि ते संस्कार करताना आपण सर्वांनी अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे. कारण टीव्हीचं माध्यम आहे मात्र खरं आहे, प्रभाव सगळा असा आहे की संस्काराचा प्रभाव होऊ शकत नाही फारसा. असं असलं तरी सुद्धा आपण आपल्याकडून आपण स्वतः वर्तनाकडून जर तो उपयोग केला तर संस्कार थोडा तरी घडेल. आणि बरं संस्कार अशी गोष्ट नाही की आज आपलं झाड लावलं की उद्या उठून बी पेरलं की लगेच झाड दे असं आहे का की लगेच त्याला हलवून विचारत झाला का तुझ्यावर संस्कार? संस्कार हा प्रसंगोपात व्यक्तीच येतो. तो भूल ज्या पुढे वागेल त्यावेळेला तो चांगला वागला तर आपल्याला कळेल की या संस्काराचा उपयोग चांगला झालाय, चांगला विचार त्याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलंय की फळांची व्यंकटी खंड आणि तयार सत्कर्मी रती वाढो, ते सत्कर्म जे आहे हे आपल्याला महाराज नेहमी सांगतात की सत्कर्म हातून घडावं. ते सत्कर्म जर आपल्या हातून घडलं तर आपली बुद्धी स्वच्छ होईल. मग ते सत्कर्म तुम्ही कसं कोणत्याही पद्धतीने करा. सत्कर्म म्हणजे सत्कर्म आधी सत्कर्म तर करायचे आणि त्याच्या सुरुवातीने असंही म्हटलं की सत्कर्म करा असं नाही. रती वाढव म्हणजे तुम्हाला त्याच्यात आनंद वाटला पाहिजे, तुम्हाला आवडीने तुम्ही ते केलं पाहिजे तर ते सत्कर्माचा स्वभाव होईल आपला. चांगल्या सवयी म्हणजे केवळ म्हणजे हे आहे ना संस्कार आहेत ना. या दृष्टीने एक गोष्ट सांगायची वाटते की आपण जे ज्ञान प्राप्त करतो ते तीन गोष्टींनी करतो. एक म्हणजे प्राप्ती करता करतो, एक भीती करता करतो आणि एक प्रीती करता करतो. प्राप्ती करता म्हणजे काहीतरी मिळावं, शिक्षण घेतो बरोबर आहे, नोकरी चांगली लागली पाहिजे ठीक आहे म्हणजे त्याच्याकरता एक शिक्षणाचा भाग असतो. भीती नाही मी शिकले नाही मी हे केलं तर मला लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याच्याकरता आपण हे करतो. आणि दुसरं म्हणजे अत्यंत आवड वाटून ज्ञानाकरता ज्ञानाची गोडी लागून जे शिक्षण आपण घेतो तो संस्कार मनावर चांगला ठसतो. तर ती गोडी कशी लागेल हाच आज शिक्षण तज्ञांच्या पुढे असलेला प्रश्न. केवळ पुस्तक निष्ठाराहून काही उपयोग नाही तर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी जीवनात ज्ञानाची गोडी लागली पाहिजे, कलेची गोडी लागली पाहिजे. ही गोडी कशी लागेल हा एक संस्कार आपल्या मुलांच्या मनावर कसा म्हणता येता हा एक प्रश्न आहे.
याच्याकरता एक गोष्ट अशी सांगायची वाटते की एक राजा होता. आपल्या काही यांना घेऊन बाहेर चाललेला होता फिरायला. जाता जाता काही रंगारी लोकांची अशी बाहेर घरं होती. त्या ठिकाणी एक सुंदरशी साडी वाळत घातलेली होती. तिची ती चमक, तिचा तो एकंदर पोत आणि एकंदर त्याचं सौंदर्य पाहून त्या राजाला वाटलं की आपल्या राणीसाहेबांना ही साडी न्यावी. आणि म्हणून त्याने आपल्या गावाच्या लोकांना सांगितलं की आपण जा आणि ती साडी आपल्याला पाहिजे, राजासाहेबांना पाहिजे, काय किंमत सांगेल तो घेऊन या त्याच्याकडे. ते लोक सगळे गेले. त्यांनी त्या रंगाराला शोधून काढलं आणि त्याला सांगितलं, बाबा रे, ही साडी वाळत घातली आहेस ना, की आमचे राजेसाहेब तिकडे आलेले आहेत, त्यांना ती हवे, तुला काय पाहिजे ती किंमत द्यायला ते तयार आहे. तो म्हणाला, नाही साडी नाही देऊ शकणार. अरे तू राजेसाहेबांना नाही म्हणतो. हो म्हणाला, नाही बोला सांग की मी तिने काही साडी देऊ शकणार नाही. तर राजेसाहेब म्हणाले, ते आली लोक त्यांच्याकडे. तर राजेसाहेब म्हणाले की त्याला असं सांगा की दुसरी करून देशील का अशी, ती नाही तर नाही देत बा, काय एवढं त्याला झालंय, काय नाही दुसरी अशी माझ्या त्यांनी होणार नाही. तर राजेसाहेब म्हणाला, एवढा काय बघावं आपण स्वतः जण. म्हणून ते त्या स्वतः रंगाऱ्याच्या तिथे गेले आणि त्याला बाहेर बोलवलं आणि म्हणाले, का रे बाबा तू साडी देत नाही, दुसरी का पण होणार नाही असं तू म्हणतोस. तर त्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यावरून आपल्याला कळून येईल की मला काय म्हणायचं होतं. तर असं म्हणाला, राजेसाहेब तुमची आवाजने करावी अशी माझी खरोखर इच्छा नाही, पण माझी मुलगी पहिल्यांदा सासरी जाते आणि तिच्याकरता मी अत्यंत जीव ओतून ही साडी रंगवलेली आहे. त्यांची चमक तिचं सगळं वेगळंच होणार, तर मी याच्यात अत्यंत माझा जीव प्रेम ओतलेला आहे, अशी मला कशी पुन्हा रंगवता येईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अशी माझ्या त्यांनी पुन्हा होणार नाही. राजेसाहेब मला म्हणायचं काय, राजेसाहेब चांगले होते ते त्याला रागवले नाहीत, त्यांनी त्याला उलट बक्षीसच दिलं. पण ही जी आत्मीयता लागते एखाद्या गोष्टीविषयी, ही जी प्रीती लागते, ह्याच्यातून ते सत्कर्म घडतं, ते आपल्या गुरु महाराजांना अभिप्रेत आहे. आणि अशा त्यांनी सत्कर्म आपण केलं तर आपली मुलं करतील. मग तुम्ही ते 2 वेळा संध्या करा, ते सगळं सांगण्याचा अधिकार दाते शास्त्रींचा आहे. त्याच्यात मी फार फिरत नाही, कारण ते चांगलं सांगतील या बाबतीत माझा तो अधिकार नाही. परंतु जे काय आपण करतो ते प्रीतीने प्रेमाने जर आपण केलं तर ते परमेश्वराला तर पोहोचेलच पोहोचेल, पण आपल्या मुलाच्या मनाला सुद्धा आनंद देणारे ठरेल, अशी ही गोष्ट आहे. आणि आता शेवट करण्याच्या पूर्वी आपलं शिक्षण, आता माझं वेळ संपलंय ना, म्हणजे तरी थोडेसे मागून घेते वेळ. हा, एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपलं शिक्षण काय करतं असतं की असाच एक चित्रकार होता आणि त्या चित्रकाराला असं वाटलं की आपण देवदूताचं चित्र काढावं, अत्यंत सुंदर असं आपण चित्र काढावं असं त्याला वाटलं. आणि म्हणून त्यांनी खूप शाळात जाऊन मुलं पाहिली आणि त्याला एक अगदी देवदूतासारखा सुंदर मुलगा दिसला आणि त्यांनी त्याचं चित्र काढलं. आणि त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की हे आता आपण उत्तम चित्र काढलं, त्याच्यापुढे आपण आपल्या गावी जायचं आणि आता आपण चित्रकलेला फारसा हात हे करायचं नाही. चांगला तळावा नव्हता, आनंदाने आपण आपल्या शेतीच्या गावी जाऊन राहिलो. त्याप्रमाणे तो तिथे गेला आणि काही वर्ष 20 वर्ष गेली आणि त्याला वाटलं की आता आपण सैतानाचं चित्र काढावं. म्हणून पुन्हा तो एकदा सगळीकडे फिरला, पण त्याला कुठे सैतानासारखा असलेला मुलगा कुठे दिसला नाही. म्हणून तो तुरुंगात गेला आणि तुरुंगाधिकारी हा भेटला, म्हणाला मला सैतानाचं चित्र काढायचंय, तर आपण काय याच्याकरता मदत करू शकाल का. त्यामुळे आल्यामुळे इथे एक असा बेरड अगदी कैदी आलेला आहे, बघा तुम्हाला जमलं तर. त्यांच्या मुलाला, त्या माणसाला पाहिलं आणि बाहेर बसूनच ती पाहिलं. तो इतका गुन्हेगार प्रचंड मोठा होता की त्याला म्हणजे मोकळं करणं शक्य नव्हतं. तुम्ही इथे बाहेर बसा आणि काढा. त्या माणसाने ते चित्र कसं काढलं आणि काढल्यानंतर त्यांनी त्या विचारलं, त्या जाताना त्या मुलाला त्या कैद्याला हे चांगल्या गोष्टी द्याव्या आणि आभार मानावे. म्हणून तो तिथे गेला आणि म्हणाला, तुम्ही मला खूप माझं झालंय का. तर मला काय केलं तर तुम्ही 15 दिवस इतकं मागे तिकडे बसून करत होतात काय मला तुम्ही एवढं. तर मी चित्र काढत होतो. कोणाकोणाला तुमचं काढत होतो मी चित्र. तर मी एकच प्रश्न विचारला, काय 20 वर्षापूर्वी तुम्ही असंच एका मुलाचं चित्र काढलं होतं का. ते म्हणाले, हो काढलं होतं, देवदूताचं होतं. तोच म्हणाला, मी आहे. म्हणजे आपण काय करतो, संस्कार काय करतो हे आपल्याला आपली फजिती होते त्यात. म्हणून संस्काराचं महत्व इतकं आहे की त्याला अतिशय तोला मुलांनी आपल्या जीवाच्या पणाने आपले संस्कार जपले पाहिजेत आणि ते जर जपायचे असतील ते शिक्षणाच्या माध्यमातून जपावे लागतात. पण ह्या शिक्षणाकडे आज कोणाचंही सरकारचंही लक्ष नाही किंवा गुंतवणूक आहे हे सरकार मानायला तयार नाही. त्यामुळे आजच्या शिक्षणाची अशी विकलावस्था झाली आणि घरी आई वडील आणि यंत्रयुगाच्या प्रभावामुळे झपाटलेलं जीवन, त्याच्यामध्ये आई वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही. अशा अनंत समस्या या याच्यामध्ये. तर चांगले गुण जोपासण्याकरता, विज्ञान युग असो किंवा कोणते चांगले गुण जोपासण्याकरता आपण मुलांना
अत्यंत चांगले संस्कार करण्याची आपल्या वागणुकीतून अत्यंत आवश्यकता आहे असं मला सांगायचंय. माणसं कोणत्याही काळी, विज्ञान असो किंवा कोणताही काळ असो, हे आपल्याला संस्कार हे जपायलाच पाहिजेत, तर आपण मनुष्य म्हणून राहू शकू. आज सहस्त्रदर्शन शांतीचा सोहळा, मला वेळ थोडा आहे, मी तुम्हाला थोडे आणखी मुद्दे मांडायचे होते, पण वेळ थोडा आहे म्हणून मी समारोप करते की आज सुद्धा आपण एक संस्कार मोठा घेण्यासाठी तर इथे जमा झालोय. हा जो मोठा सोहळा झालेला आहे, आपल्यावर होणारा संस्कार आहे. आपण काय घेऊन जाणार आहोत इथनं? गुरुजी महाराज नेहमी म्हणत असत की तुम्ही इथे आलात की तुम्ही या प्रपंचात पडू नका इथल्या, तुम्हाला काय घ्यायचं ते ठरवा, प्रपंच इथं आम्ही पाहू म्हणायचे, नाही तर पुन्हा इथे येऊन तेच करा. तसं आपण आज इथून जाताना आपण सुद्धा ज्या विषय लेखकाने ठेवलेला आहे तर आपण आत्मसंशोधन करावं म्हणून सुद्धा कदाचित असेल, तर आपण सुद्धा संस्कार कोणतेही निघून जाणार आहोत. खूप मिळतं, कोणते कण घेऊन आपण आयुष्याचं आपल्या सार्थक करण्यासाठी इथून जाणार आहोत. कारण महाराजांसारखे इथे अत्यंत आदर्श पुरुष आपल्या पुढे बसलेले आहेत, तर त्यांच्यापासून आपण काय घेणार आहोत हे आज आपण ठरवण्याचा म्हणजे आज एक संधी आपल्याला आलेली आहे असं मला वाटतं. तेव्हा कोणत्याही काळामध्ये संस्काराचं असलेलं महत्व हे मला जितकं सांगता आलं तितकं मी सांगितलं. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये विद्या मंदिर माझे देवाचे मंदिर असे समजूनच मी काम करते. ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो त्या व्यवसायावर जर आपलं प्रेम असेल तर आपण विद्यार्थ्याप्रत संस्काराचं जाऊ शकतो, आणि त्या पेशाबद्दल जर आपल्याला तळमळ नसेल तर आपण काहीही करू शकणार नाही. हे कुठल्याही गोष्टीत आहे, तेव्हा आपल्याला प्रेम असणं, आत्मीयता असणं हा संस्काराचा एक गाभा आहे. आणि एवढं बोलून मला यांनी संधी दिली माझे विचार मांडायला, त्याबद्दल आभार. पंडित राधा जोशी हे आपले विचार संस्कृत मध्ये मांडले. दत्ताः सुहृद्वराः बन्धवः भगिन्यश्च संस्कृतभाषायां किमर्थं वक्तव्यम् इत्यस्मिन् विषये एकं कारणं मया प्रथमतः प्रतिपादितम् आसीत्. द्वितीयम् एकं कारणं वर्तते, संस्कृतभाषायां यदि भाषणं कुत्रचित् आयोज्यते, संस्कृतभाषायां भाषणस्य आयोजनं यदि कुत्रचित् क्रियते तर्हि तत् श्रवणार्थं जनाः न समागच्छन्ति. परं यदि कुत्रचित् जनाः पूर्वमेव समागताः तर्हि तत्र क्रियमाणं संस्कृतभाषणं कृत्वा अत्र संस्कृतभाषणं भवति इति कृत्वा न पलाय्य गच्छन्ति. संस्कृतभाषायां क्रियमाणं भाषणं, कृतं भाषणं कठिनं नास्त्येव. कदाचित् एतत् कालपर्यन्तं यानि भाषणानि सञ्जातानि महाराष्ट्रभाषायां तेषां कदाचित् ज्ञानं न स्यात् इति कृत्वा मया संस्कृतभाषाम् आश्रित्य किञ्चिदिव उच्यते. प्रथमतः एव एतत् प्रतिपाद्यते यत् एतत् वाक्कीलपत्रं मया गृहीतं वर्तते. अत्र पूर्वम् एकं निदर्शनं वर्तते, यदि वेदात् प्रमाणम् इति केवलं यदि एतदुक्त्वा अपि अपराधः सञ्जातः इति भावना अस्ति, तथैव मामकीना वर्तते. ममापि भावना एतादृशी वर्तते. परं संस्काराणां महत्त्वम् अत्यन्तं समर्थया रीत्या सर्वेषां मनसि प्रादुर्भवतु, एतत् कृत्वा अयं पूर्वपक्षः मया प्रतिपाद्यते. विज्ञानयुगे संस्काराणाम् आवश्यकता नास्ति. नास्ति इत्यस्य अयमर्थः न केवलं विज्ञानयुगे, कस्मिन्नपि युगे संस्काराणाम् आवश्यकता नास्ति. आवश्यकता नास्ति इत्यत्र कारणं किम् इति यदि पृच्छ्यते तर्हि तत् कारणम् एतादृशं वर्तते, संस्काराणां शक्यता एव नास्ति. शक्यतायाः अभावात् आवश्यकतायाः अभावः. यदि एतत् शक्यं स्यात् तर्हि कर्तव्यम्, आवश्यकं कथं भविष्यति? शक्यमेव नास्ति. संस्कारः नाम कथं क्रियते? संस्कारः क्रियते गुणानाम् आधानेन वा दोषाणाम् अपनयनेन वा. यदि कुत्रचित् गुणाः न स्युः तर्हि गुणाः उत्पादनीयाः इति संस्काराणाम् एकं प्रयोजनम्. यदि कुत्रचित् दोषाः स्युः तर्हि दोषाणां निराकरणं कर्तव्यं,
तदेव संस्कारोपम इति सामान्यतः तत्र तत्र प्रतिपाद्यते। संस्कारो हि नाम गुणाधानं दोषापनयनं वा इति एवम्। एतत् उभयमपि न शक्यते। गुणानाम् आधानं नैव कर्तुं शक्यते, दोषाणाम् अपि अपनयनं नैव कर्तुं शक्यते। तत्र आधारः वर्तते। यथा तत्र मल्लिनाथेन प्रतिपादितं नामूलं लिख्यते किञ्चित्, तथा मयापि एवं प्रतिज्ञा क्रियते नामूलम् उच्यते किञ्चित्। आधारं विना मया न किमपि प्रतिपाद्यते। तत्र एकः प्रथमः आधारः वर्तते। तत्र श्रीमतां भगवतां शङ्कराचार्याणां परात्परगुरूणाम् आधारः वर्तते। तत्र गौडपादकारिकायां वर्तते। गौडपादाचार्याणां माण्डूक्योपनिषत्सु याः कारिकाः वर्तन्ते तासु कारिकासु एका कारिका एतादृशी वर्तते यत् प्रकृते अन्यथा भावः न कथञ्चित् भविष्यति। अस्य अयमर्थः, या मूलप्रकृतिः वर्तते, मूलस्वभावः वर्तते, तस्य अन्यथा भावः नाम तत्र विपरीतकरणम् किञ्चित् यदुच्यते तद्विपरीतकरणम् अन्यथा भावात् कदापि न भविष्यति। प्रकृति स्वेति विज्ञेया, सा एव प्रकृतिः प्रकृतिः। किं नाम प्रकृतिः प्रकृतिः? प्रकृतिः नाम सा एव प्रकृतिः स्वेति विज्ञेया स्वभावं न जहाति या इति भगवत् पादैः गौडपादाचार्यैः उक्तम्। या स्वभावं न जहाति, या मूलस्वभावः वर्तते, सः तं स्वभावं या न जहाति या न त्यजति सा एव प्रकृतिः। प्रकृतेः अन्यथा भाव अन्यथा करणं न कदाचित् भवति। तर्हि गुणानाम् आधानं कथं भविष्यति, दोषाणां च अपसारणं कथं भविष्यति इति अयं प्रश्नः वर्तते। न केवलं माण्डुक्यकारिकायां किन्तु आयुर्वेदे अपि भगवता चरकेण तत् संहितायाम् एवम् उक्तम्। ईदृशी प्रकृतिः वातपित्त कफानां त्रयाणां दोषाणां या मिलिता या प्रकृतिः संजाता, तस्याः प्रकृतेः विषये भगवता चरकेण एवं प्रतिपादितं। प्रकोपो वान्यथा भावो, प्रकोपः अन्यथा भावः वा विनाशो नोपजायते। प्रकृतेः अन्यथा भावः न जायते। कदा जायते? एकस्मिन् समये केवलं जायते। प्रकृतीनां स्वभावेन जायते तु गतायुषि। यदा आयुष्यं समाप्तं तदानीम् एव प्रकृतेः अन्यथा भावः भवति। अन्यथा प्रकृतेः अन्यथा भावः नैव भविष्यति। यदि प्रकृतेः अन्यथा भावः न भविष्यति इत्यस्य अयमर्थः यत् तत्र गुणानाम् आधानं न शक्यते, दोषाणां च अपनयनं न शक्यते। अतः कथं नाम संस्काराः कर्तुं शक्यन्ते। संस्काराः यदि कर्तुं नैव शक्यन्ते तर्हि संस्काराणाम् आवश्यकता नास्ति इत्यर्थः। मया केवलम् उदाहरणं दीयते। एकं सुभाषितं वर्तते, यश्च निम्बं परशुना यश्चैनं मधुसर्पिषा, यश्च निम्बं परशुना यश्चैनं मधुसर्पिषा, यश्चैनं गन्धतोयाभ्यां सर्वत्र कटुरेव सः। अस्माभिः अर्थः ज्ञातः, पुनः स्पष्टीकरणं क्रियते किञ्चित्। निम्बवृक्षः वर्तते, कटुः निम्बः वर्तते। तस्य कटुनिम्बस्य यः आयुर्वेदानुसारं तत्र तिक्त इति शब्दः प्रयोगः कर्तव्यः, परं कटुशब्दः अपि क्वचित् क्वचित् संस्कृतभाषायां कटु इत्यस्मिन् अर्थे वर्तते, उपयुज्यते। सामान्यतः तिक्तशब्दः वर्तते, कटुशब्दः तीक्ष्ण इत्यस्मिन् अर्थे। अतः योऽयं कडुनिम्ब इति महाराष्ट्रभाषायां वर्तते, तस्य संस्काराः कस्यचन महापुरुषस्य मनसि एतादृशः विचारः सञ्जातः। अस्य कटुनिम्बस्य उपरि केचन संस्काराः कर्तव्याः, येन किं कर्तुं शक्यते, यत् कटुत्वं वर्तते तद् दूरीकर्तव्यम्। अतः तेन प्रयतितं परशुः गृहीत्वा, लोहस्य परशुः गृहीत्वा परशुना छेदः कृतः। परशुना छेदं कृत्वा अपि कटुनिम्बस्य कटुत्वं नैव गतम्। अतः तेन अनन्तरं प्रयत्नः कृतः,
यत मधुयुक्त युक्तम सर्पी तत्र घृतम आज्यम तू पिति भाषायाम यदि घृतस्य मधुना च तत्र प्रलेपः क्रियते तत्र मूले यदि तत्र बहु मधु तत्र स्थापितं तत्र आद्यञ्च स्थापितं तर्हि अस्य कटुनिम्बस्य रसान्तरं भवति वा संस्कारस्य उपयोगः भवति वा इत्यर्थं तेन प्रयत्नम् अहो दौर्भाग्यं तत्र कोऽपि परिणामः न। एवम् एतादृशं वर्तते। एतादृश्यां स्थितौ अपि यदि कश्चन पुरुषः यदि संस्काराणाम् आवश्यकता वर्तते इति डिण्डिमम् उद्घोष्य यदि संस्काराणां कृते यदि प्रयत्नशीलः स्यात् तर्हि कीदृशी स्थितिः स्यात् माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते। क्षारः समुद्रः वर्तते लवणयुक्तः, तस्य लवणयुक्तस्य समुद्रस्य जलं यदि मधुरयुक्तं माधुर्यपूर्णं यदि कर्तव्यम् इति हेतुना केनचित् मध् इति भाषायां तर्हि मधुना तत्र निक्षेपः क्रियते तर्हि तस्य यत् फलं भविष्यति तदेव संस्काराणां फलं भविष्यति। विशेषतः अस्मिन् कलियुगे प्रथमचरणे इति यद्वर्तते सर्वं तत्र योऽयं टीवी नामकः तत्र सभागृहायां विद्यमानः राक्षसः यदा समागतः तस्मिन् समये तत्र संस्कारणं शक्यते एव नास्ति। अत्यन्तं दूरीकृता इयं शक्यता। तत्र कियन्तं कालं तावत् भवन्तः संस्कारं कर्तुं समर्थाः भविष्यन्ति। 5 निमेषपर्यन्तं शुभं करोति कल्याणमिति तदपि न कुर्वन्ति। तद्विषये किमपि न क्रियते। अहो एकक्षणमपि यदि किमपि दुर्विचारः स्यात् तर्हि तस्य परिणामः भवति। तर्हि दीर्घकालं यावत् योऽयं टीवी अस्माकं दूरदर्शनम् अस्माकं पुरतः आप्रातः आरात्रिपर्यन्तम् अस्माकं समीपे वर्तते तस्य परिणामः कथं भविष्यति? संस्कारस्य शक्यता एव। अन्यदे वैदिकानां संस्काराणां विषये यत् मम तुरुद्भिः पंडितैः अम्बादासशास्त्रिभिः उक्तं तद्विषये एव मया किञ्चिदेव उपोद्बलकेन प्रोच्यते यत् अयं रावणः किं संस्काररहितः आसीत् को नाम वक्तुमेवं शक्नोति। रावणः संस्कारहीनः इति, रावणः सर्वथा संस्कारयुक्तः, रावणः प्रतिदिनं द्विवारं वा त्रिवारं मया न ज्ञायते परं सन्ध्याम् अकुर्वत्, शिवपूजनमपि तेन अक्रियते। एतादृशः धर्मशीलः साक्षात् संस्काराणाम् आलयः इति एतादृशः रावणः। अहोऽयं कंसः अपि किम् अन्यसंस्कृतेः आगतः? अस्माकमेव संस्कृतौ समुत्पन्नः अयं कंसः अपि संस्कारसम्पन्नः एव आसीत्। संस्कारसम्पन्नः भवद्भिः यत् संस्कार उच्यते तैः संस्कारैः सम्पन्नः। मम दृष्ट्या तौ संस्काराः न एव सम्भवन्ति। या मूलप्रकृतिः वर्तते तैव प्रकृतिः आबाल्य आमरणपर्यन्तं तत्र तिष्ठति। संस्काराणां कोऽपि उपयोगः नास्ति, शक्यता एव नास्ति इति कृत्वा आवश्यकता नास्ति इति किञ्चिदेव कालम् उक्त्वा विरमामि। अस्मात् व्यापारात् सर्वेषां क्षमां सम्प्रार्थये। गेल्या वर्षी 5 महिन्यापर्यंत सतत विचार केला। आज तुम्ही जितके विषय मांडले तिथे पूर्व पक्षात याच्याहून अतिरिक्त सुद्धा काय प्रश्न होऊ शकतात आणि त्याचं समाधान काय होईल याच्यासाठी आता गेल्या वर्षी चैत्राच्या पूर्वी लोकांनी काय काय सांगायचं सगळं सांगोद विद्यालयाच्या वार्षिक अहवाल आमच्याकडून निघतं त्या सर्व अधिकारी रूपात प्रकाशित केलेलं आहे। त्याशिवाय संस्कारांचा उपयोग देखील काय याबद्दल संस्कार फलविमर्श नावाचा एक संस्कृत निबंध
ज्याच्या गर्भाधानापासून 16 संस्कार किंवा गौतम धर्मसूत्राप्रमाणे सगळे 41 संस्कार 48 करतात. त्या सर्वांचा कसा उपयोग आहे, दृष्ट उपयोग कसा आहे, अदृष्ट फल तिथे येतात, दृष्टफल कसे दृष्टफल कोणती कोणती होतात याबद्दल सूक्ष्मरित्या विचार केलेला आहे. मला पूर्वी सूचना नसल्यामुळे मी ती पत्रिका होते सादर करू शकलो नाही. पण ज्यांना जिज्ञासा असेल त्याला अगोदर छापलेलं आहे आणि आपण जिज्ञासा शांती करू शकता. 5 मिनिटचा विषय वेळ दिली आहे. एक विचार केला तर याचं त्याचे उत्तर होणं शक्य नाही. आणि जे उत्तर मी संक्षेपात देईन त्याच्याने तुम्हाला संतोष देखील होणार नाही. तथापि वेळ दिली गेली म्हणून थोडं काही सांगतो. मुख्याच आहे संस्कार संस्कार यातलं मेकॅनिकल होत नाही. संस्काराचे देखील 2 भेद आहेत, चांगले संस्कार आणि वाईट संस्कार. आज तुम्ही वाईट संस्कार कसे रूपाने पडतात लोकांच्यावर हे प्रत्येक घरोघरी लोक अनुभव करीत आहेत. म्हणून वाईट संस्कारांचा ज्याप्रमाणे मनावर आणि जीवनावरती प्रभाव पडतो त्याचप्रमाणे चांगल्या संस्कारांचा देखील प्रभाव पडतो. हे पहिलं स्पष्टीकरण आवश्यक आहे. चांगले संस्काराला घेऊन विचार करता की वाईट संस्कारांना, पण संस्कार शब्द म्हणजे दोन्हीकडे जातो, जिकडे जाईल तिकडे जाईल. म्हणून मला असं वाटतं यावरती पूर्वपक्ष ठेवलेला आहे, चांगल्या संस्कारांमध्ये विचार करायला. तर दृष्टांत रूपात हे आहे, वाईट संस्कारांचा जर प्रभाव करतो तर त्याच पद्धतीने चांगल्या संस्कारांचा देखील प्रभाव करतो. तर असं असल्यामुळे हे सर्वांना माहित आहे. घरात स्वयंपाक करतात, त्यांचे पक्वान्न बनवत असेल त्याच्यासाठी किती श्रम घ्यावे लागतात आणि त्या श्रमात थोडी काही चूक ही झाली तर शेवटी फिरकं पडतं, नीरस होऊन जातं ते पक्वान्न. म्हणजे सध्याचा सारांश हा की कोणती वस्तू चांगली करायची असेल, तयार करायची असेल जेव्हा तर त्याच्यासाठी फार श्रम घ्यावे लागतात, काळजी घ्यावी लागते. कोणती वस्तू खराब करायची असेल आणि वाईट उत्पन्न करायचे ते त्याच क्षणात होऊन जाईल. संबंध आयुष्यभर कोणती चांगली वस्तूला संपादन करायला पाहिजे, वाईट गोष्टी एक क्षणात येऊ शकते. म्हणून वाईट गोष्टीला उदाहरण देण्याचा विचार होऊ शकत. आता परिस्थिती अशी आहे, शास्त्रकार हे सांगतात की आजच्याही लोकांना मान्य आहे मुलांना शिक्षण का दिलं जातं, आज देखील शाळेत का पाठवतात. तर शिक्षण याच्यासाठी दिलं तर त्यांना आपलं कर्तव्य काय अकर्तव्य काय याचं नीट यथार्थपणे ज्ञान व्हावं याच्यासाठी पाठवत. पूर्वीच्या काळात सुद्धा गुरुकुलाचे पाठवलं जात होते विद्यार्थ्यांना याच्यासाठी की त्यांचं जे पुढे जीवन होणार ते जीवन आदर्श रूपात आलं पाहिजे. या जीवनक्रमाला पाहून इतर जे पाहणारे ते त्यांना देखील तसं वागण्याची प्रवृत्ती व्हावी यासाठी आदर्श रूपात नाटक किंवा राजकुमार किंवा ऋषीमुनी असं एक सात्विक जीवन आदर्शमय जीवन संपन्न व्यक्ती तयार केला जातोय आणि त्याचे वागणूक पाहून बाकी लोक देखील त्याप्रमाणे वागत असत. यच्चदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः तयत्प्रमाणे कुरुते लोकस्तदनुवर्तते. हे फक्त मनात धरून बघा, कोणत्याही काळात या सृष्टीत सर्वात सर्व चराचर ते काही सत्य संस्कार सांगून काही होत नाही. त्यांचं अदृष्टच त्याप्रमाणे आहे. ते अदृष्ट या संस्कार या दृष्टामुळे ते संस्कार कुठे सफल होतात कुठे सफल होत देखील नाही. असं असल्यामुळे हा जो कार्यकारण भाव आहे हा विज्ञानाच्या यंत्रावर दिसणारा नाही आहे. याच्यासाठी अलौकिक दृष्टी पाहिजे. जी ऋषीमुनींच्या जवळ होती ती दृष्टी जसे आपले गुरुजी महाराज होते शास्त्री आहे त्याप्रमाणे यांना अलौकिक दृष्टी भगवंतानुग्रहाने प्राप्त आहे. ते या दृष्टीने पाहून सांगू शकतात त्रिकालदर्शी होऊन की याचं हे कार्य केले असताना वाईट फळ होईल आणि हे केले असताना चांगलं होईल. तर अशा तऱ्हेने त्यांनी ठरवलेल्या ऋषीमुनींनी हे संस्कार. तर तुम्हाला सांगतो की संस्कार म्हटलं नेहमी लागतात पण सत्संस्काराचा हा विचार केला जाईल. सत्संस्काराचे 2 भाव, एक दृष्ट कार्यकारण भावावर आश्रित संस्कार आणि दुसरे अदृष्ट कार्यकारण भावावर आश्रित संस्कार. हा मी विषय ठेवला आहे. ज्याप्रमाणे महाभारत कुठे आला
की व्याकरणात कळतो विचार करू लागला आणि शब्द काय किती शब्द चांगले आणि वाईट असा देऊ आणि याच्यासाठी बृहस्पती इंद्र बसले दोघांच्या हिशोबाने हजार वर्ष विचार झाला आणि तरी काही तथा नामकंड गावा आपण ही परिस्थिती आहे नामकंडीच्या नवीन नवीन पुढे असते याचा सूत्र उत्तर देत आहे की याचे संस्कार जे आहे चांगले संस्कार ते दोन तऱ्हेचे अशाच तऱ्हेने वाईट संस्कारांचं निराव करू एक दृष्ट कार्यकारण भावावर आश्रित संस्कार आणि दुसरे अदृष्ट कार्यकारण भावावर आश्रित संस्कार दृष्ट कार्यकारण भावावर आश्रित संस्कार असेल जसं आपण दिसतो पेटवला त्याच्यावरती पाणी ठेवलं पाणी उकडत आलं त्याच्यात तांदूळ टाकलं तांदूळ शिजलं तर हा देखील त्या तांदूळाला शिजवण्यासाठी एक संस्कार केला गेला पहिले ते कडक तांदूळ होतं आणि ते पसरलेलं नव्हतं नंतर पसरलं मृदू झालं हे सर्व त्याचा संस्कार झाला तर अशा तऱ्हेने या कर्मांना केले असता प्रत्यक्ष फल दिसतं संस्कार प्रत्यक्ष गुण दिसतात किंवा दोष त्याच्यामुळे दूर होतो असे जे संस्कार दृष्ट कार्यकारण भावावर आश्रित संस्कार आहेत जसं लहानपणापासून शिक्षण दिलं जातं मुलांना चांगले शिक्षण द्याल तर ते पुढे चांगले वागतील वाईट शिक्षण द्याल तर वाईट वागतील हे दृष्ट कार्यकारण भावावर आश्रित संस्काराचं उदाहरण 16 संस्कार धर्माजानादी जे आहे किंवा गौतमसूत्र 40 किंवा 48 जे संस्कार आहेत मी नाव घेत नाही परिचय देत नाही त्याचा पुष्कळ वेळ निवड करेल आणि प्राया वेळ गेली सुद्धा तर त्या सर्व संस्कारांच्या व्यतिरिक्त त्याच्यात अधिकांश संस्कार अतिष्ट कार्यकारण भावावर आश्रित आहेत त्यांचं केले असताना तत्काळ काही फल दिसत नाही पण ते संस्कार नीट जर झाले यथाशास्त्र संपन्न झाले आणि काही बलवत्तर प्रतिबंधक नसेल ते प्रतिबंधक दृष्ट देखील असू शकतं अदृष्ट देखील असू शकतं जर बलवत्तर प्रतिबंधक काही नसेल तर पुढे ते संस्कार सफल होतात आणि त्याचा गुण दिसतो असे अनेक ते जितके संत पुरुष महात्मा झाले त्याच्या काळात किंवा आज देखील आहेत यांच्या आई वडिलांनी त्यांच्या वंशजांनी किती त्याच्यासाठी तपस्या केली आहे भैरव आराधना केली आहे सत्पुरुषांची सेवा केली हे प्रत्यक्ष उदाहरण आणि त्याच्या मूर्तिमंत रूपात महाराज विद्यमान आहे तर अदृष्ट कार्यकारण भावावर आश्रित संस्कार असं आहे की ज्यावेळेस गर्भाधानाने संस्कार केले म्हणजे प्रत्येक तुम्हाला गेलं असं नाही अजून यथाशास्त्राप्रमाणे जातकडे संस्कार केला किंवा नामकरण संस्कार केला याचं त्यांचंही शास्त्रात दृष्टफल सांगितलेलं आहे आयुष्य वृद्धी अन्नाद्य ब्रह्मवर्चस्व वृद्धी तेजवृद्धी इंद्रियाची वृद्धी सर्व सांगितलेलं आहे पण ते काही तत्काळ दिसणार नाही ते कालांतरात इंद्रियाची वृद्धी झाली की नाही ब्रह्मवर्चस्वाची वृद्धी झाली की नाही हे पुढे आयुष्य वाढल्यावर हाही त्याच्याबरोबर सिद्धांत आहे की एका कारणाने वस्तू काही उत्पन्न होत नाही प्रत्येक कारण ज्या ठिकाणी जुळतात आणि प्रतिबंधक एकही नसला तर कार्याची उत्पत्ती होते निश्चित रूपात मी तुम्हाला उदाहरण देत सांगतो एक खीर तयार करायची आहे त्या खीर तयार करीत असताना सर्व ते साधन टाकले आणि कोणी आणि मीठ जर टाकलं तर खीर बनेल का नाही मीठ करून गेला येता होता त्याचे साखर टाकले दूध टाकलं हे तर ते टाकणंच चुकीचं ठरेल का तर मला ते जाणते म्हणते की तुझ्याकडे टाकणं चुकीचं असं कोणी म्हणणार नाही किंतु मीठ ते पडलंच ते चूक झाली मीठ पाडलं गेलं जाणून म्हणजे अज्ञानाने ते टाकायचं नाही न जाणता किंवा प्रमादाने पडलं किंवा कसं पडलं पण ते पडलं तर खीर नष्ट झाली या प्रकारे सत्संस्काराने जे आले तर ते सत्संस्कार गर्भाधानाची जे आहे ते अतिष्ट कार्यकारण भावावर आश्रित आहेत आणि पुरोहितांना बोलविलं आणि त्यांच्याकडून काही आहुती राहून एका संस्काराची नीट सिद्धी आहे गर्भाधान संस्कार आपल्याकडे भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी बृहदारण्य उपनिषद आयुर्वेद कश्यपसंहिता आणि अनेक ऋषीमंत्रात सुद्धा चांगली संतती आपल्याकडे कशी उत्पन्न व्हावी याच्यासाठी पुष्कळ विचार केला ज्योतिषशास्त्रात सुद्धा का जुने आपले जे होते ऋषीमुनी आणि त्याच्यानंतर जे विद्वान आले त्यांनी ही काळजी ठेवली होती जोपर्यंत त्याने काळजी ठेवली तोपर्यंत आपली संस्कृती अधिकृत रूपात आली आणि त्याचं कारण तिथपर्यंत चंद्रगुप्ताच्या काळात जे चाणक्य होते तोपर्यंत आपलं टिकलं त्याच्यानंतर बौद्ध धर्माचं स्वीकार अशोकाने जेव्हा केला तेव्हा आपल्याकडे देश पराभूत झाला हे प्रत्यक्ष उदाहरण आज देखील पुरी शंकराचार्य सांगतात इतिहासाचे तर
संक्षेपात सांगायचं झालं, दृष्ट कार्य कारण भावावर आशित संस्कारांचं प्रत्यक्ष बंधीच आहे. चांगलं करायचं चांगलं भेटतंय, अदृष्ट कार्य कारण भावावर आशित जे होत आहे त्यांचं फल दिसतं. पण श्रद्धापूर्वक त्या संस्कारांचं नुकसान झालं पाहिजे आणि ते संस्कार जे केले जातात त्याचप्रमाणे इतरही अनेक कार्यकारण अनेक कारण आहेत. गर्भिणी गर्भावस्थात असताना किंवा रजस्वलावस्थेत असताना तिथे देखील काही नियम आहेत. त्या नियमांचं पालन जर नाही केलं आणि नंतर गर्भाधान संस्कार त्यांना बोलवून जर हवन आधी करून दिलं येता येता मग त्यांच्यावर दोष तुम्ही घेऊ शकत नाही. का? चांगला मुलगा घेण्यासाठी जसे हे संस्कार कारण आहे ते अन्यान्य कारण आहे आणि ते काय सर्व आम्ही त्या लेखात मोजलेले आहे. आता मी सांगू शकत नाही, मला अनुभव लेखक वाचायला 2-2.5 तास वेळ जाते. तर या शक्ती वापरून आपल्याकडे शास्त्रकाराने सांगितलेलं आहे की तुम्हाला आपल्या वंशाची रक्षा करायची आहे तर मुलं योग्य झाली पाहिजे. मुलं योग्य कशी होतात? शिक्षणाच्या द्वारा. शिक्षण कुठे सफल होतं? शिक्षणाचा अधिकारी जो मुलगा असेल तर शिक्षणासाठी योग्य अधिकारी मुलगा कसा मिळेल हे शास्त्रोक्त संस्कार सांगितले. त्या संस्कारांचं अधिकारी रूपाने तुम्ही पालन करा आणि त्याकडून सुद्धा तुमच्याकडे जर प्रतिबंधक हे अदृश्य वाकडीवर नसेल तर ते संस्कार सफल होतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला फरक प्राप्त होईल. याचे उदाहरण आमचे आजोबा, आमचे वडील आणि ते महाराज आहेत. तर ते आहे उदाहरण रूपात. कोणी उदाहरण नाही असं ऐकलं नाही. ज्यांच्याकडे दिसत नाही, ज्यांच्याकडे नीट संस्कार झाले नाही किंवा संस्कारासाठी मुहूर्त काहीतरी त्यात वैगुण्य झाल्या किंवा संस्कार करून सुद्धा नंतर जे गर्भावस्था गर्भिणीने पालन करण्याचे जे नियम आहेत त्या नियमात काही चुकी झाली किंवा इतकून सुद्धा चांगला मुलगा आल्यानंतर शिक्षणात गडबड झाली किंवा असे अनेक कारण आहेत. तर त्या सगळ्या ठिकाणी तुमचं काळजी घेतली तर होईल. याचं उदाहरण उत्तम करता झाले वितरती गुरु प्राच्य विद्यां यथैव तथा जडे न तु खलु तयोः ज्ञाने शक्तिं तनोत्य पहन्ति वा भवति पुनर्भूयां भेद फलं प्रतिपद्यथा प्रभवति शुचिर्डिम्पग्राहे मणिर्न मृताञ्जयः. एका ग्रुपवर 2 विद्यार्थी शिकायला गेले. एक फार विद्या प्राप्त करून घेतो आणि दुसरा मूर्खाला मूर्खच राहतो असं का ठरत. तर विज्ञान दृष्टीने हे आलं की गुरुने काही पक्षपात केला. ज्याला चांगली विद्या दिली त्याच्यावर काही घोष घेतलं, काही नाही घेतलं, लाभ वगैरे घेतलं आणि त्याला शिकवून दिलं. आणि दुसरा जो हा होता याला नीट शिकवलं नाही पक्षपातामुळे. पण शास्त्रकारे सांगतात की तो दुसरा मूर्ख राहणार हा विद्या ग्रहणाचा अधिकारीच नाही. गुरुच्या वेळापासून गुरु उपदेश करतात ऐकण्याची जर पात्रता नसेल तर ते पालख्या सांगितलं तसं पाणी टाकलेलं त्यात काही टिकत नाही. त्याच प्रकारे ते जे विद्यामृताचं जे बंधन होतं त्याचं एक थेंब देखील राहत नाही. तर अनंत संस्कार जीवांचे पडले त्यांच्या कर्मानुसार आपल्या घरी योग्य संतती जर आली जन्माला तर त्याच्यावरती आपण चांगले संस्कार शिक्षणाद्वारा करू ते सफल होतील आणि योग्य संततीच तर तुम्ही लाख प्रयत्न केला तरी नाही. त्याच्यावर उदाहरण जाऊन भाषण संपतो. विद्यार्थी विनय विनयाची आधी पात्रता पात्रत्वा धनमात्मती धना धर्म अनेक विभागित. मी तुम्हाला विचारतो विद्यार्थी विनय किती ठिकाणी दिसतं? पुणे, काशी, सर्वत्र असे कोणी पण थोडं आपण मोला करू तर 4, 5, 15 याच्यावरती मिळणार नाही विचार करा. त्याचं काय कारण? तर त्या विनय देखील 2 प्रकारचा आहे. एक स्वाभाविक आणि एक कृतक. कृतक म्हणजे कृत्रिम उपायाने येणारा, स्वाभाविक म्हणजे जन्मजात. जन्मजात जी संतती येते ती अतिष्ठ कारण भावावर आश्रित संस्काराने येते आणि अशी जी संतती आली त्याच्यावर पुढे दृष्ट कारण भावावर आश्रित संस्कार चांगले शिक्षण दिलं सत्संगती त्या व्यक्तीला ठेवलं तर ते सत्य होता. म्हणून व्यक्तीला सांगितलंय की नवीन जे भांड आहे माती वगैरे भांड त्याचे ती वस्तू कडे ठेवा. त्याचं भांड तूप ठेवा ठेवा तर तुपाचं वास ते आधीवर सोडणार नाही नंतर काय केलं तरी. याच प्रकारे ते याच प्रकारे पांड्य बुद्धी जी असते नवबुद्धी असते त्यावेळी त्या संस्कारांचा आधार होतो. ते संस्कार नंतर सुटत नाही आजीवन राहतात मरेपर्यंत. म्हणून त्यावेळेस त्यांनी काय करायचं तस्मात् धर्मम अर्थंचाप्योपदिशे ना धर्म अनर्थंच. त्यावेळेस चांगल्या गोष्टीचे शिक्षण दिलं पाहिजे. पण
विज्ञानाची कृपा म्हणा काय प्रतिबंध म्हणा आपलं पर्यंत आपल्या घरात ही स्थिती आली. आपण टीव्ही वगैरे असे काही साधन आणून ठेवले आहे की आमच्या घरचे मनुष्य जे प्रयोगाला आले आम्हाला अपयशाच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही असं म्हणून ज्यांना संस्कारांची समजदार विचार करायचा असेल खरोखर त्यांनी हे जे प्रतिबंधक आहे दूर करून अत्याचार केलं पाहिजे. याची सर्वांशात होत नाही. तथापि अपरिणाम मंत्रकरण श्रेय आहे या न्यायाने तुम्ही आपल्या कर्मात जागृत राहा. खरं भगवंताची कृपा होईल आणि तुम्ही सर्व प्रतिबंध दूर होईल. त्यावेळी तत्व नव्हते पुन्हा सर्व आपली सुट्टी येईल. मी तुम्हाला आधी संक्षेपात सांगत आहे. मला लाभ आहे आम्ही इतका विचार केला तुमच्यावर मांडता येतलो नाही पण मी इथे आहे आणि नंतर ते सर्व छापला आहे. आम्ही 5 महिन्यापर्यंत विचार केला. तुम्ही त्याच्यावर विचार करा काही चूक असेल तर आम्हाला कळवा करू आणि विचार करू. त्यानंतर प्राध्यापक दीपक घेरे आपले विचार मांडले. आपल्याकडे विचार म्हणणार आहे विज्ञान आणि संस्कार यामध्ये अभेद आहे हा एक विचार आपल्याकडे म्हणता आहे. म्हणजे आपण नदीवर स्नान करतो कलशातून पाणी आणलेलं त्या ठिकाणी नाही. स्वयंपाक शब्दाचा अर्थ म्हणते आपण केलेले पाक सिद्धी आहे का किंवा समाजाचा विचार करता समाज स्थितीचा विचार करत असताना विज्ञान आणि समाज यामध्ये अभेद किती आहे आपल्या लक्षात त्यामध्ये येईल. विज्ञानातले जी काही संस्कार असतो त्यात अविस्मरण होता कामा नाही. त्या ठिकाणी संस्कार करावे लागतात. त्यात हा कशाचा परिणाम त्या ठिकाणी असेल हा ज्ञानाचा का विज्ञानाचा परिणाम त्या ठिकाणी आहे. विज्ञानाचा इतिहास आपण त्या ठिकाणी पाहिला. विज्ञानाने वस्तूसंबंधी आकर्षण आहे. कुतूहल जिज्ञासा माणसाची स्वाभाविक वृत्ती आहे. समोर दिसलेले काय आहे लहान मूल देखील वस्तू हातात घेणार बॉम्ब बजेट का हे कुणाला पाहिजे आणि त्या वस्तूचं निरीक्षण केल्यानंतर विश्लेषण केल्यानंतर त्या वस्तूवर अंतर्गत शक्ती करायला म्हणतात. त्या शक्तीचा शोध त्यांच्या ठिकाणी लागतो आणि वस्तूपासून निर्माण झालेली चिकित्सा जी असेल निर्माण झालेली शक्ती असेल त्या शक्तीचा वापर कुठेतरी वापर करावा असा मोह होणं ही स्वाभाविक वृत्ती आहे. त्या वस्तू संबंधी चिकित्सा शक्ती संबंधी आलेली अनुभूती आणि शक्तीचा वापर करण्याची प्रवृत्ती म्हणजे विज्ञान आणि समाज स्थिती यामध्ये अभिन्न आहे. ही गोष्ट लिटरली आपल्या मनामध्ये आपण मांडून त्या ठिकाणी ठेवा. सायन्स अँड सोसायटी विज्ञान हे सामाजिकच आहे. ज्यावेळी माणसाला आणि माणूस हा सामाजिक असतो चिकित्सेच्या पोटी कुतूहलाच्या पोटी जिज्ञासी पोटी त्या ठिकाणी जातो आणि तो समाजाचा मूळचा घटक असल्यामुळे तिथे प्रयोग करण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी होत जाते आणि त्यातून समाज स्थिती त्या ठिकाणी होते. पूर्वीच्या काही घटकांनी समाज होत आहे आणि त्या वृक्षापासून फळे कुठेही काही संपत्ती निर्माण त्या ठिकाणी झाली नाही. या डोंगरावरून त्या डोंगरावर या घंटून त्या रेल्वेने त्या ठिकाणी जावं आणि एका एका कधीतरी वस्ती त्या ठिकाणी करावी. पण कालांतराने जमिनीमध्ये निर्माण झालेलं दिसतं त्याला आणि माणूस त्या ठिकाणी वस्ती करू लागतो. आणि विज्ञानाचा आणि ज्ञानाचा परिणाम त्या ठिकाणी आणि त्या वृक्षाचा फळाचा संभाव्य तोडा यापेक्षा वृक्षाची निर्मिती त्या ठिकाणी करावी उद्भिजाची निर्मिती त्या ठिकाणी करावी अन्न निर्मिती त्या ठिकाणी करावी यावरून निर्माण झालेली संस्कृती मग शेती संस्कृती का म्हणतात कविता म्हणतात. हा सगळा भाग विज्ञानाचा त्या ठिकाणी भागला. विचार जरी केला आपण हाताने जमीन करू शकतो नांगराने करू शकतो ट्रॅक्टरने करू शकतो आणि असायची साधन एक त्याला त्या जिथल्या क्षेत्रात आलेली असतात आणि मग शेतीचं स्वरूप त्या ठिकाणी पालटत त्या ठिकाणी लहान लहान शेती गेली प्रचंड प्रमाणावर शेती त्या ठिकाणी आली. घरी बसून शेती त्या ठिकाणी करता येते आणि कॉम्प्युटर त्या ठिकाणी केला पण कॉम्प्युटर चालवणारा माणूसच त्या ठिकाणी असतो. कॉम्प्युटर कोण फीड त्या ठिकाणी करत असतात हा माणूसच त्या ठिकाणी केलं. पण नवीन साधनं जी येतात नवीन साहित्य ज्या ठिकाणी येतं नवीन साधनं आणि साहित्य ही कुणाच्या तरी मर्यादित लोकांना मिळालेली असतात आणि मग ती वापरण्याची प्रवृत्ती होत जाते आणि मग ती शक्ती त्या ठिकाणी केंद्रित होत जाते. अशा वृक्षाची निर्मिती त्या ठिकाणी करा
करावी, अन्न निर्मिती त्या ठिकाणी करावी, यावर निर्माण झालेली संस्कृती मग शेती संस्कृती ज्याला म्हणतात, कल्चर ज्याला म्हणतात, हा सगळा भाग विज्ञानाचा त्या ठिकाणी भाग राहतो. विज्ञानाच्याकडे केला आपण हाताने जमीन करू शकतो, नांगराने करू शकतो, ट्रॅक्टरने करू शकतो आणि असायची जमीन साधन एकच आधी त्याला ते जिथल्या क्षेत्रात आलेली असतात आणि मग शेतीचं स्वरूप त्या ठिकाणी पालटत त्या ठिकाणी करतात. लहान 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 शेती गेली, प्रचंड प्रमाणावर शेती त्या ठिकाणी आली, घरी बसून शेती त्या ठिकाणी करता येते. आज कॉम्प्युटर त्या ठिकाणी गेला, पण कॉम्प्युटर चालवणारा माणूसच त्या ठिकाणी असतो. फील्ड प्रोग्राम कॉम्प्युटर कोण फील्ड त्या ठिकाणी करत असतात, हा माणूसच त्या ठिकाणी करत असतो. पण नवीन साधनं जी येतात, नवीन साहित्य त्या ठिकाणी येतं, नवीन साधनं आणि साहित्य ही कुणाच्या तरी मर्यादित प्रमाणात मिळालेली असतात आणि मग ती वापरण्याची प्रवृत्ती होत जाते आणि मग ती शक्ती त्या ठिकाणी केंद्रित होत जाते. अशा वेळेला समाजातील इतरांच्या वरती काही अन्याय होण्याची शक्यता राहते. इथे मार्क्सने आग्रह केलेला आहे, विज्ञान हे व्यक्तिगत राहू शकत नाही. ज्या व्यक्तीला जरी झालं तरी व्यक्ती समाजाची अंगभूत वाहत असते, व्यक्ती समाजातून निर्माण झालेली असते. त्या समाजावर काय परिणाम त्या ठिकाणी होतो, चांगला वाईट हा भाग मिळाला आणि त्या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये स्वार्थ त्या ठिकाणी होतो. आणि साधन मी वापरून त्या ठिकाणी पाहावं, अंगवरच्या असेल तर काही वापरून त्या ठिकाणी पाहावं, त्यातून समज युद्ध करा ही विस्तृत त्या ठिकाणी होत गेली आणि युद्ध आल्यानंतर युद्धामध्ये असलेल्या सैनिकांनी कुठे त्या ठिकाणी करावी. आपल्याला सांगता इतिहास त्या ठिकाणी पेशव्यांच्या बरोबर सगळी कुटुंबाची मंडळी त्या ठिकाणी कशासाठी गेली, ती यात्रा करण्यासाठी गेली. किंवा शास्त्राचा विज्ञानाचा आणि समाजाचा असा विसर्गती त्या ठिकाणी झाल्यामुळं आपत्ती त्या ठिकाणी पडत. तेव्हा संस्कार झालेले होते का, राजाने कशा पद्धतीने संस्कार केले, पण पेशव्यांची गेलीच का त्या ठिकाणी. मला सांगण्याचा असे आता आहे, विज्ञान हे सामाजिक आहे आणि समाजामध्ये अनेक प्रवृत्ती त्या ठिकाणी येतात. त्या सगळ्या समन्वय झाल्यानंतर मग त्या ठिकाणी होते आणि मग त्यामध्ये शक्तीचं ज्ञान झाला होतं. शक्ती कुणाला पावते, त्या शक्तीचा उपयोग कशा रीतीने करावा हा माणूस आहे. याच्यावर झालेले संस्कार ते महत्वाचे. संस्कारातून विज्ञान येतं, विज्ञानातून संस्कार त्या ठिकाणी होत जातात आणि हे संस्कार हे मानवी संस्कार असतात, मानव म्हणून त्या ठिकाणी झालेले संस्कार असतात. आणि मला विरिक्त होतीचा हा एक भाग सांगायचा आहे की हा एक भाग काळाच्या अतीत होणार असा विचार आहे. विज्ञान काही आहे, कार्य काय त्या विषयीच समाज राहतं. पहिलं माहिती आलं, दुसरं माहिती आलं, त्याला तिसरं माहिती होईल किंवा न होईल अनुशक्तीच्यामुळे तर युद्धाचा प्रकारे त्या ठिकाणी बदलून त्या ठिकाणी गेलेलं स्केल चेंज, क्वालिटी चेंज, सगळं क्वांटिटी त्या ठिकाणी बदलून त्या ठिकाणी गेलेलं आहे. शास्त्राचा नाव आहे. मग या ठिकाणी मानवता राहील किंवा हा त्या ठिकाणी बसतो. राजनीकांच्या प्रश्नाचा उल्लेख राहतो, प्रश्न या ठिकाणी महत्वाचा राहतो. आणि मग शास्त्रज्ञांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही वस्तूंचं विश्लेषण करतो, पण विश्लेषण करा मनाचं विश्लेषण आम्हाला करता येईल. बुद्धिवादाचा विचार आहे, पण बुद्धीचा विचार कसा करावा. बुद्धीमध्ये स्तर असतात, कोणी अधिक बुद्धिमान असतो, कोणी कमी बुद्धिमान असतो. शिक्षण खात्यामध्ये विद्यालयामध्ये महाविद्यालय शिक्षणाचा रासायनिक अनुभव एखादा विषय मांडत असताना मांडता विद्यार्थ्याला करून त्या ठिकाणी जातो. 4-4 वर्ष राहून विद्यार्थ्याला कळत नाही, तो उत्तीर्णही होऊ शकत नाही. हा विद्येमध्ये खरंच त्या ठिकाणी जातो. महाराजांनी आमचे घोषित व्याख्यान संप्रदाय आहे विषय जेव्हा मांडला त्यावेळेला बुद्धी विकासासंबंधी विचार त्या ठिकाणी मांडले आणि बुद्धीचा विकार होत जातो आणि ही बुद्धीची विशाल बुद्धी ज्याची झालेली असते त्याच्याकडून संस्कार त्या ठिकाणी घ्यावा. बुद्धीचा विचार करताना हे बुद्धीचं मूळ स्रोत काय आहे, विज्ञानाने तिथे गेलं पाहिजे आणि वैज्ञानिकाला ती जाणीव झालेली आहे. त्यामुळे संस्कार आहे, तो संस्कार वगैरे करता येत नाही. त्याच्यामुळे पद्धतीमध्ये गुणकारी विभाग कशाला सांगितलेलं आहे, त्या गुणाप्रमाणे ब्राह्मणसाठी जन्मनामी त्या ठिकाणी कर्म करीत जाणं ही त्या पद्धतीला काही पोहोचत आहे असं मला वाटत नाही. किती ब्राह्मण आता निष्ठ आहे, किती या ब्राह्मण निष्ठुर त्या ठिकाणी आहे, किती ब्राह्मण त्याही त्या ठिकाणी आहे. त्या ब्राह्मणांच्या वेळी वैष्णव काय त्या ठिकाणी फरक करावा. ब्राह्मणांच्या वेळी कारखानदारी त्या ठिकाणी तुम्हाला दिसते, ब्राह्मणांच्या वेळी व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, त्याने त्यावेळी राज्यंत्र आपल्याला त्या ठिकाणी म्हणतात. मग त्या ब्राह्मणत्वाचा भाग राहतो हे सर्व सोडून देता आला पाहिजे.
संस्थानी मागे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला. उदंड नागरिकपणे संध्या कराव्या ती वृत्ती मुळापासून आहे. शिवाजीने राज्य स्थापन केलं पण याला काय होतं नाही एवढंच त्या ठिकाणी होतं. हा संस्काराचा भाग राहतो. तो संस्कार राहते तर विज्ञान समाजाला पोषक आहे आणि समाज समृद्ध करायला निश्चयाने साधून त्या ठिकाणी आले. ती माहिती असेल तर संस्कार त्या ठिकाणी मूलभूत साधना त्या ठिकाणी असेल असं पाहायला मिळतं. त्याचा पिता आपल्या सर्वांच्या रेवानी उडीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा